हॅलो, गुड आफ्टरनून. नमस्कार सर. नमस्कार. बरं, खूप दिवसानंतर मी परत तुमच्या समोर आलो. गेले 2-3 लेक्चर मी काही वैयक्तिक कारणास्तव येऊ शकलो नाही. ओके, तर आज आपण कंट्रोल्स बद्दल आपण माहिती घेणार आहोत. त्यातला काहीसा पोर्शन आपण आधी केला होता, परंतु आता आपण जरा डीप मध्ये त्याला बघू. कंट्रोल म्हणजे काय, काय व्याख्या करता येईल? कंट्रोल म्हणजे काय, लेमॅन लँग्वेज मध्ये काय व्याख्या आहे? कंट्रोल म्हणजे काय, कोणी सांगेल का? हॅलो, कॅन एनीबडी टेल मी व्हॉट इज कंट्रोल? व्हॉट इज मिनिंग ऑफ कंट्रोल? हॅलो, हॅलो. हा बोला ना. हॅलो. somebody should reply. हा, कोणीतरी उत्तर द्या ना. कंट्रोल म्हणजे काय? कंट्रोल म्हणजे आपल्याला जे टार्गेटेड सेट पॉइंट हवा असतो किंवा जे काही हवं असतं टार्गेट आपलं, बरोबर. त्या पद्धतीने त्या सिस्टीम मधल्या प्रत्येक कॉम्पोनंट्सला वागायला लावणं म्हणजे कंट्रोल. त्या त्या कॉम्पोनंटवरचा आपला कंट्रोल. म्हणजे आपल्याला जे डिझायर्ड आउटपुट आहे ते आउटपुट मिळवण्यासाठी आपण काही पॅरामीटर सेट केलेली असतील, बरोबर आहे की नाही? बरोबर. त्या पॅरामीटरच्या लिमिट्सच्या बाहेर त्या पर्टिक्युलर इक्विपमेंटने म्हणा किंवा प्रोसेसने म्हणा जाऊ नये. काय त्या इक्विपमेंटने किंवा त्या प्रोसेसमध्ये त्या लिमिटमध्ये वागावं, काय, सो दॅट यू कॅन गेट द डिझायर्ड आउटपुट. सोपी आणि सरळ व्याख्या आहे. तर आपल्याला, तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल की एसी मध्ये जे काय आता जे सर्व्हिस रिलेटेड जी काही माणसं आहेत किंवा जे काही प्रोफेशनल्स आहेत त्यांच्या लक्षात आहे की जो काही प्रॉब्लेम येतो ना मशीन मध्ये, तो साधारण 60% प्रॉब्लेम हा कंट्रोल्स रिलेटेड असतो. ओके, तर 60% प्रॉब्लेम जर कंट्रोल रिलेटेड असतो तर कंट्रोल काय हे आपल्याला पूर्ण जाणून घेणं अपेक्षित आहे. जसं आपण अगदी सुरुवातीला सांगितलं होतं, यू हॅव टू वर्क लाईक अ एसी डॉक्टर ऑर अ रेफ्रिजरेशन डॉक्टर. तर तुम्हाला त्या सिस्टीमच्या प्रत्येक भागात काय काय चाललंय आणि कशामुळे काय झालंय किंवा कशामुळे काय घडतंय हे तुम्हाला लगेच कळलं पाहिजे. तुम्ही दरवेळेला तुम्ही म्हणाल, जसं मी तुम्हाला उदाहरण दिलं होतं बघा, किंवा सर्दी होण्याची 102 कारणं आहेत, पण मग तुम्ही जेव्हा डॉक्टरकडे जाता तेव्हा डॉक्टर 102 प्रकारची औषधं देत नाही तुम्हाला. मग तो काय करतो की तो जज करतो की ह्यांना काय झालंय, गेल्या 3-4 दिवसांनी तो हिस्ट्री विचारतो तुम्हाला आणि त्याचा अनालिसिस करून तो त्याप्रमाणे औषध देतो. तसं जेव्हा तुम्ही चिलिंग प्लांट म्हणा किंवा कोणतीही एसी सिस्टीम जेव्हा ऍसेस करायला जाता, जेव्हा प्रॉब्लेम येतोय किंवा काय येतोय, तर त्यावेळेला तुम्हाला त्या सिस्टीमच्या कंट्रोलचं पूर्ण ज्ञान असणं अपेक्षित आहे. आता तुम्हाला सगळ्यांना माहित आहे की आताच्या जमान्यात सगळं डिजिटल कंट्रोलवर गेलेलं आहे. आता आम्ही जेव्हा शिकलो होतो ना तेव्हा आम्हाला फक्त ऑन ऑफ कंट्रोल माहिती होती. या तर थर्मोस्टॅटने एसी चालू होईल किंवा थर्मोस्टॅटने एसी बंद होईल, मधला काही पार्ट नव्हता. आता तुम्ही पाहाल तर की प्रपोर्शनेट थर्मोस्टॅट येतात, ठराविक टेम्परेचर आलं. समजा लेटेस्ट अश्यूम की एका रूम मध्ये 4 एसी लावलेले आहेत, मग एक मास्टर थर्मोस्टॅट असतो, तो एका ठराविक टेम्परेचरला 4 एसी चालवतो. लेटेस्ट अश्यूम की 28 डिग्रीला 4 एसी चालतात. 26 डिग्री टेम्परेचर आलं तर त्यातले एक एसी ऑफ होतो, 24 आलं की दुसरा एसी ऑफ होतो, 22 आलं की तिसरा ऑफ होतो. अशा प्रमाणे तुम्हाला प्रपोर्शनेट कंट्रोल आपण पाहतो. तर याचाच आपण थोडासा डीपली विचार करू आजच्या सेशन मध्ये. आपला हा सेशन 2 सेशन मध्ये चालणार आहे, अशासाठी की तुम्हाला हे कंट्रोलचं व्यवस्थित ज्ञान व्हावं आणि तुमचे काही क्वेश्चन्स आन्सर असतील ह्या टॉपिकच्या रिलेटेड ते आपल्याला डिस्कस करता येतील. आता हे जे काही आपण जे काही कंट्रोल स्टडी करणार आहेत, हे जनरली वापरलेले कंट्रोल्स आहेत एअर कंडिशनिंग किंवा रेफ्रिजरेशन सिस्टीम मध्ये. मे बी देअर इज अ एक्सेप्शनल कंट्रोल विच यू कम अक्रॉस इन द फील्ड. तसं काही असेल तर तुमच्याकडून मला ते अपेक्षित आहे किंवा आम्ही आमच्या ह्या सिस्टीमवर हा टाईपचा कंट्रोल आहे किंवा तो कंट्रोलर हे काम करतो ते काम, जे काय आहे तर ते आपण जेव्हा क्वेश्चन आन्सर जेव्हा घेऊ त्यावेळेला आपण त्यावर डिस्कस करू. तुम्हाला स्क्रीन दिसतोय का सगळ्यांना? आता हे जे कंट्रोल्स आहेत तर त्यांच्या टाइप्स काय काय ते आपण बघू. आता हे जे टाइप्स आहेत ते तोच कंट्रोल कोणत्या टाइपची एनर्जी वापरतो यावरून केलेले त्याचं वर्गीकरण आहे, बरोबर आहे. पहिला टाइप आहे समजा इलेक्ट्रिकल कंट्रोल, की ज्यामध्ये इलेक्ट्रिकल इनपुट हे इलेक्ट्रिकल एनर्जी वापरली जाते त्या कंट्रोलला ऑपरेट करण्यासाठी.
सेकंड इज न्यूमॅटिक कंट्रोल, ज्याच्यामध्ये कॉम्प्रेस्ड एअरचा वापर केला जाईल. थर्ड इज इलेक्ट्रॉनिक, ज्याच्यामध्ये मे बी तुमचं जसं आपण पाहतो की हे डिजिटल कंट्रोलर वगैरे आहेत, तर त्यांना तुम्हाला असा एक ट्रान्सफॉर्मर वगैरे लावला जातो, 24 व्होल्ट घेतलं जातं, ओके, आणि त्यावर कंट्रोल सर्किट बनवलं जातं. मिक्स सिस्टीम म्हणजे काय, वरील पैकी मे बी इलेक्ट्रिक आणि न्यूमॅटिक याचं कॉम्बिनेशन केलं जाईल, किंवा न्यूमॅटिक आणि इलेक्ट्रॉनिकचं कॉम्बिनेशन जाईल, त्याला मिक्स सिस्टीम कंट्रोलिंग म्हणतो. आणि एक झाला शेवटचा झाला तो सेल्फ पॉवर्ड कंट्रोल. आता हे काय काय आहे ते आपण थोडस डिटेलमध्ये पाहूया. इलेक्ट्रिकल कंट्रोल जे असतात ते इलेक्ट्रिकल एनर्जी वापरतात, आयदर लाईन व्होल्टेज किंवा लो व्होल्टेज. किंवा सगळ्यांनी जर पाहिलं असेल तर जे चिलर्स वगैरे असतात ना, त्यावर 24 व्होल्टचं कंट्रोल सर्किट असतं. ओके, जे मोठे चिलर्स असतात ना, ज्याला आपण लेटेस्ट से की स्क्रू चिलर 80 TR 100 TR कॅपॅसिटीचे, त्यांचं जे कंट्रोल सर्किट असतं ना ते लो व्होल्टेज मध्ये असतं. सो इट मे बी 24 व्होल्ट AC ऑल्सो और 24 व्होल्ट DC ऑल्सो. दॅट डिपेंड्स, त्या डिझाईन इंजिनियर वर ते डिपेंड असतं. अँड ह्या ज्या इलेक्ट्रिकल एनर्जी जी दिली जाते कंट्रोल डिव्हाइसेसला, इट इज रेग्युलेटेड बाय कंट्रोल आयदर डायरेक्टली और थ्रू द रिलेज. आपण बऱ्याचदा पाहतो ना की इलेक्ट्रिकल रिलेजमुळे कंट्रोल केलं जातं. एक सोपं उदाहरण घ्यायचं झालं तर ओव्हरलोड रिले, जो कॉम्प्रेसर म्हणा किंवा कोणत्याही मोटरच्या सिरीज मध्ये असतो, की एक सर्टेन रिडिंग त्याला दिली असते. तुम्ही सगळ्यांनी पाहिलं असेल ओव्हरलोड रिले याच्यामधला 3 फेज मशीन मधलं, बरोबर आहे. त्यावर एक ठराविक रेंज सेटिंग असते अँपियरची, आणि त्या सेटिंगला तुम्ही ते सेट केलेलं असतं. त्यापेक्षा जर जास्त करंट घ्यायला लागली मोटर तर तो रिले ट्रिप होतो आणि ती मोटर खराब होण्यापासून आपण वाचवू शकतो. कारण ती जर हाय करंट झाली तर देर आर चान्सेस की ती मोटर बर्न होईल किंवा खराब होईल. तर मग ते एका ठराविक सेटिंगच्या आधीच आपण त्याला बंद करतो. एका लिमिटेड रेटिंग मध्ये आपण एक रफली असं म्हटलं जातं, जर तुमचं 10 एम्पियर जर करंट असेल मशीनचं, तर साधारण 20% हायरला तुम्ही ओव्हरलोड सेट केला पाहिजे. आता हा थोडासा डिबेटेबल इश्यू आहे, पण ठीक आहे, एक्सपर्ट लोकांचं असं म्हणणं आहे, तर 10 एम्पियर जेव्हा मोटरचं करंट आहे, फुल लोड करंट, तर तेव्हा तुम्ही तो ओव्हरलोड जे रिलेचं सेटिंग आहे ते 12 होते, त्यापेक्षा जास्त ठेवायचं. पण ओव्हरलोड रिले सिलेक्ट करताना हे नेहमी लक्षात ठेवा, बिफोर यू बाय द ओव्हरलोड रिले, यू शुड नो व्हॉट इज द फुल लोड एम्पियर करंट ऑफ दॅट पर्टिक्युलर मोटर. कारण बऱ्याचदा काय होतं, घोळ काय होतो की जी एक्सटर्नल रोटर मोटर असते, जी आपण एचयू ड्राईव्ह करण्यासाठी वापरतो किंवा पंपसाठी वापरतो, त्याचं HP वर्सेस करंट आणि आपली कॉम्प्रेसरची HP वर्सेस करंट याच्यामध्ये फरक पडतो. तुम्ही पाहिलं असेल, जे रेफ्रिजरेशन कॉम्प्रेसर असतात ना, दे विल नेव्हर इंडिकेट यू HP. दे विल इंडिकेट यू व्हॉट इज देअर मीटर क्यूब पर आवर, डिस्प्लेसमेंट काय असेल ती देतात, लॉक रोटर एम्पियर देतात, किंवा काय म्हणतो आपण फुल लोड एम्पियर देतात. दे विल नेव्हर गिव्ह यू HP. दे कॅन गिव्ह यू द KW किती कंझ्युम करेल मॅक्झिमम साईडला. आणि तुम्ही जरी इमर्सन किंवा डॅनफोर्सचे जे कॉम्प्रेसरच्या सिलेक्शन सॉफ्टवेअर मध्ये गेलात, तर तुमच्या लक्षात येईल की समजा एक्स मॉडेलचा कॉम्प्रेसर आहे, लेट अस अश्युम की ZR310 या मॉडेलचा स्क्रोल कॉम्प्रेसर आहे. ओके, हॅव यू एनीबडी सीन ZR मॉडेल? कोणी नाही पाहिलं असं आहेत का ZR मॉडेल? हॅलो, नाही सर, मी नाही बघितलेला. कोणता पाहिलाय मग तुम्ही स्क्रोल कॉम्प्रेसर मध्ये? असं ऍक्च्युअली मी बघितलं ऑडिट करताना वेगवेगळे, पण मला आता त्याची नावं नाही आठवत. हा, तर हे लक्षात ठेवा बरं का, आपण जेव्हा कुठच्याही मशीन जवळ जातो ना, तेव्हा त्या सगळ्या मशीनची कुंडली आपण चेक करायची. म्हणजे मराठीत सांगतो, कुंडली चेक करायची. म्हणजे तो कोणत्या कंपनीचा कॉम्प्रेसर आहे, कोणत्या मॉडेलचा आहे, त्याला चालणारा रेफ्रिजरंट कॉम्प्लायंट कुठच्या रेफ्रिजरंटला तो चालेल, त्याची जनरल म्हणजे ज्याला आपण म्हणतो नॉमिनल कॅपॅसिटी काय आहे. कॉम्प्रेसर मध्ये एक असतं नॉमिनल कॅपॅसिटी आणि एक असते नेट कॅपॅसिटी. आपण जेव्हा म्हणतो ना, हे जे एअर कंडिशनिंग मध्ये आपण जे काही कॉम्प्रेसर वापरतो, दोज आर रेटेड ऍट नॉमिनल कॅपॅसिटी. त्यांचं सिलेक्शन जे असतं ते 7 डिग्री सेंटीग्रेड इव्हॉपरेशन असतं आणि 52 डिग्री सेंटीग्रेड कंडेन्सिंग असतं. त्या ह्याला तो कॉम्प्रेसर लेटेस्ट ZR310 आहे, साधारण 18 टनाचा कॉम्प्रेसर होतो. तो कसं करायचा तुम्ही आता पाहिलाच नाही, त्यामुळे मी सांगत नाही पुढे, अदरवाईज मी सांगितलं असतं की
ते जे नॉमिनल कॅपॅसिटी असते अगेन ती तुमच्या कॉम्प्रेसरवर लिहिलेली नसते, तर तुम्हाला त्या सिलेक्शन चार्टमध्ये जाऊन त्याची कॅपॅसिटी चेक करायला लागते आणि मग तो कॉम्प्रेसर तुम्ही एअर कूलर वापरणार असाल तर तो जास्त कॅपॅसिटी देईल. लेट्स अश्युम तो 11 टन कॅपॅसिटी देईल. SM185 नावा मॉडेलचा कॉम्प्रेसर आहे डॅनफॉस मधला, तर तो तुम्हाला एअर कूलवर वापरलं तर तुम्हाला 12 टन कॅपॅसिटी देतो आणि तोच कॉम्प्रेसर तुम्ही वॉटर कूल्ड युनिट मध्ये वापरला तर तुम्हाला तो 13 टन कॅपॅसिटी देतो. कॅपॅसिटी मधला फरक का होतो हा ऑलरेडी आपण पाहिलाय, तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल अशी अपेक्षा करतो की का फरक पडतो तो. आहे का लक्षात का परत आपण त्यावर जायचंय? हॅलो, कारण हे सगळे पॉइंट आहेत ना एकामेकाशी गुंतलेले आहेत, तर जेव्हा सांगताना तो विषय हा निघतोच ना त्याचा. तर ते कंडेन्सिंग टेम्परेचर कमी होतं म्हणून कंडेन्सिंग टेम्परेचर एकदम सोप्या भाषेत सांगतो. एअर कूल्ड जेव्हा युनिट असतं, एअर कूल्ड आपण पाहिलेलं आहे, कंडेन्सिंग जे लिक्विड असतं त्याचं एक्सपान्शन वॉल इनलेटचं टेम्परेचर 55 डिग्री असतं इन केस ऑफ एअर कूल्ड, आणि त्याला 55 डिग्री पासून त्याला 7 डिग्री पर्यंत कूल करावं लागतं. वॉटर कूल्ड मध्ये इनलेटचं टेम्परेचर 40 होतं, 40 डिग्री. म्हणजे हा जो 15 डिग्रीचा जो फरक आहे तो तेवढा तुम्हाला पॉवर सेव्हिंग मध्ये मिळतो किंवा तेवढं तुमचं आउटपुट जास्त वाढतं. ठीक आहे. नेक्स्ट आहे न्यूमॅटिक कंट्रोल्स. बऱ्याच ठिकाणी आपली कॉम्प्रेस्ड एअर वापरली जाते. साधारण 1 ते 1.5 kg प्रेशर असतं त्याचं, आणि त्याने तुमचे डायफ्राम ऑपरेटेड वॉल्स वगैरे जे काय असतात, RH कंट्रोल साठी लागणारे म्हणा किंवा AHU मध्ये जे काय 3 वे मिक्सिंग वॉल असतात, अर्लियर काही ठिकाणी ते काय करायचे की न्यूमॅटिकली ऑपरेटेड वॉल्स वापरायचे. आता थोडंसं हे प्रमाण कमी झालेलं आहे, पण देर आर स्टील ओल्ड इन्स्टॉलेशन्स आर देअर की जिथे तुम्हाला हे न्यूमॅटिक कंट्रोल साठी वापरलेलं दिसतं, म्हणजे कॉम्प्रेस्ड एअरचा वापर केलेला दिसतो. नेक्स्ट कम्स इलेक्ट्रॉनिक कंट्रोल्स. आता इलेक्ट्रॉनिक्स मध्ये काय असतं तर वेगवेगळे सेन्सर्स आपण वापरतो. सेन्सर कशावर चालतात? कोणी उत्तर देईल का? हाऊ द सेन्सर वर्क्स? त्याचं ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय असतं सेन्सरचं? कटाळे साहेब सांगू शकाल का? तुम्ही सांगू शकाल इझिली? हॅलो, वेगळ्या वेगळ्या प्रकारचे सेन्सर्स असतात. हा, त्याच्यामध्ये काही आपल्याला 24 व्होल्ट किंवा 12 व्होल्ट असा सप्लाय देऊन त्याचं कार्य चालू करावं लागतं. आणि मग ते टेम्परेचर असेल, प्रेशर असेल, या गोष्टी सेन्स करतात आयदर थ्रू व्हेरिएबल रेजिस्टर और कॅपॅसिटर. करेक्ट. आणि मग जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं त्याचं रेजिस्टन्स व्हेरी होत जाईल आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो व्हॅल्यू इंडिकेट करेल. बरोबर ना? हो. आता ट्रान्सड्युसर्स म्हणजे काय? ट्रान्सड्युसर्स म्हणजे काय? ट्रान्सड्युसर म्हणजे ऍक्च्युअल कॉम्पोनंट ज्याच्या कुठल्या तरी पॅरामीटर मध्ये बदल घडतो फिजिकल पॅरामीटर बदलल्यामुळे. म्हणजे आता क्वार्ट्ज आपण क्रिस्टल म्हटला तर तो एक ट्रान्सड्युसर आहे. त्याचं कॅपॅसिटन्स बदलू शकतो त्याच्यावरचं प्रेशर बदलल्यामुळे. पण ते मोजायला मात्र आपल्याला ह्याच्यामध्ये जे आपल्या फील्डमध्ये जे ट्रान्सड्युसर वापरतात त्याचं सोपं हे सांगतो मी. तुम्ही म्हणता ते बरोबर आहे. काय करतो आपण, बऱ्याचदा तुम्ही पाहिलं असेल की पूर्वीचे जे काही चिलर्स असायचे त्यावर आपल्याला प्रेशर गेजेस लावायला लागायचे. आता ते प्रेशर गेजेस लावताना काय व्हायचं, एक तर रेसिप्रोकेटिंग कॉम्प्रेसर त्याला स्वतःचं व्हायब्रेशन आहे. मग प्रेशर गेज तुम्ही लावणार तेव्हा कमीत कमी तुम्हाला 2 कनेक्शन यायचे. एका बाजूला जिथे कॉम्प्रेसरवर लावलाय तो आणि एका बाजूला नेक ऑफ द दॅट पर्टिक्युलर प्रेशर गेज. तर इथे लिकेज व्हायचे बिकॉज ऑफ द व्हायब्रेशन. मग आता जसं जसं इलेक्ट्रॉनिक पुढे गेलं तसं तसं त्यांनी काय केलं की तो ट्रान्सड्युसर लावला जातो डायरेक्ट कॉम्प्रेसरवर. तो काय करतो, तुमचा जो काय प्रेशरचा जो सिग्नल आहे तो इलेक्ट्रॉनिक मध्ये कन्वर्ट करतो आणि तुम्हाला डायरेक्ट डिजिटल व्हॅल्यू दाखवतो. मायक्रोप्रोसेसर मध्ये म्हणा किंवा तुमचा जर वेगळा आजकाल हे पण येतात बघा, काय म्हणतो आपण त्याला, गेजेस येतात ना आपले हे डिजिटल गेजेस पण येतात, तर तुम्ही डायरेक्ट रीड करू शकता. त्याने काय होतं, सगळ्यात मोठा फायदा त्याचा असा आहे की तुमचा डिजिटल असल्यामुळे चुकू शकत नाही. कारण जो काय आपला अॅनालॉग गेज असतो ना, आपल्या हातातला कंपाऊंड गेज म्हणा किंवा प्रेशर गेज, त्याच्यामध्ये काय होतं जेव्हा तुम्ही असं समोर धरता ना, समोर धरले की एक व्हॅल्यू दिसते,
इकडून पाहिलं थोडंसं राईटला तुम्ही झुकल्याने पाहिलं की एक वेगळी व्हॅल्यू दिसते आणि लेफ्टला पाहिलं की वेगळी व्हॅल्यू दिसते. लेफ्टला पाहिलं तेव्हा व्हॅल्यू हाय झालेली दिसते, समोरून बऱ्यापैकी करेक्ट व्हॅल्यू दिसते आणि उजवीकडे झुकलं की कमी व्हॅल्यू दिसते. तर त्यामुळे काय होऊ शकतं, जर खूप क्रिटिकल इक्विपमेंट असेल, फॉर एक्झाम्पल आता कोल्ड रूम आहे की जिथे तुमचं व्हॅक्युम मध्ये सक्शन प्रेशर आहे, तर त्यावेळेला तुम्ही जर ते प्रॉपर मेंटेन नाही केलं तर तुमच्या पूर्ण इक्विपमेंटच्या इफिशियन्सीवर म्हणा किंवा ऑपरेशनवर म्हणा किंवा त्याच्या आउटपुटवर परिणाम होऊ शकतो. डिजिटल मध्ये काय होईल, जी काय व्हॅल्यू असेल तुम्ही असं बघा किंवा असं बघा, इट विल नॉट गेट चेंज, यू विल गेट एक्झॅक्ट अँड करेक्ट व्हॅल्यू. ओके, पण अजून एक लक्षात घ्या, जेव्हा डिजिटल कंट्रोलर वापरला जातो तर त्यावेळेला त्या मायक्रो प्रोसेसर मध्ये किंवा त्या कंट्रोलमध्ये देर इज ऑलवेज अन ऑप्शन फॉर व्हॉट, कॅलिब्रेशन. कॅलिब्रेशनचा एक ऑप्शन असतो. तुम्ही जर सगळ्यांनी सब झिरो पाहिला असेल का, सब झिरो सगळ्यांनी पाहिलं असेल, सब झिरो नॉर्मल डिजिटल कंट्रोलर हे सगळ्यात स्वस्त कंट्रोल आहे इंडियन मार्केटमध्ये. मी तर असेल म्हणजे सगळ्या जगात स्वस्त येतो, कारण तेवढा स्वस्त कंट्रोलर कुठेच मिळत नाही, कुठच्याच कंपनीचा मिळत नाही. डिजिटल कंट्रोलर आहे, तर त्यामध्ये तुम्हाला ही फॅसिलिटी दिलेली असते की तुम्हाला तुमचा जर समजा काही कारणास्तव, कारण कसं ते इंटरफिअरन्स होतो, आपल्या ज्या हार्डवायर ज्या जातात त्या पॅनलमध्ये आणि त्याच्या बाजूने जर ही सेन्सरची वायर गेली तर इट कॅन गेट डिस्ट्रॅक्ट, त्याचे आउटपुट डिस्ट्रॅक्ट होऊ शकतं आणि यू कॅन गेट द रॉंग रिडिंग. सो व्हॉट हॅपन्स ना, जेव्हा केव्हा आपण हार्ड वायर आणि सॉफ्ट वायर या सगळं वेगळ्या टाकायचं असतं. बऱ्याचदा काय होतं, जागेची कन्स्ट्रेंट असते, आपल्याला कमी जागेत करायचं असतं, त्यामुळे आपण बरोबर त्या वायर रन करतो. पण ऍक्च्युली सेन्सरच्या वायर किंवा ट्रान्सड्युसरच्या वायर ह्या थोड्याशा वेगळ्या केबल ट्रे मधून म्हणा किंवा त्या एखाद्या कॉन्ट्रॅक्ट मध्ये रन करायचं, जेणेकरून त्याचा इंटरफिअरन्स येणार आहे आणि तुम्हाला त्याला कॅलिब्रेशन करावं लागणार नाही. आणि नॉर्मली असंही पाहिलं तर तुम्ही पाहिलं असेल की सगळे जे सेन्सर्स म्हणा, ट्रान्झिस्टर्स म्हणा, जे काही कंट्रोल डिव्हाइसेस असेल ते वर्षातून एकदा कॅलिब्रेट करणं अपेक्षित असतं. इट इज मॅन्डेटरी फॉर द फार्मा युनिट्स, बट ते सगळ्यांसाठी आवश्यक आहे. ओके, ऍक्च्युएटर म्हणजे काय होतं, ऍक्च्युएटर म्हणजे पण तेच असतं की समजा तुम्ही न्यूमॅटिक त्याला हे दिलं, एक प्रकारे तो यू कॅन से आर्टिफिशियल हँड आहे, तो या तो त्या वॉलला क्लोज करेल, राईट हँड साईडला फिरेल किंवा लेफ्ट हँड साईडला फिरेल. ओके, तर हे सगळं इलेक्ट्रॉनिक कंट्रोल मध्ये वापरलं जातं. न्यूमॅट्रिक कंट्रोल मध्ये आपण म्हटल्याप्रमाणे जे काय प्रेशर असेल, समजा 20 to 30 PSI म्हणजे 1.5 ते 2 kg प्रेशर असतं त्या कॉम्प्रेस्ड एअरचं, आणि तो त्या प्रेशरमुळे तुमचा डायफ्राम ऑपरेटेड वॉल असेल, डायफ्राम वरचं प्रेशर रिलीज करेल किंवा इन्क्रीज करेल. आणि तो डायफ्राम वर गेला की वॉल ओपन होईल किंवा क्लोज होईल, खाली गेला की वॉल ओपन होईल. अशा प्रमाणे त्याचं मोठा असतो तो वॉल आणि ऑपरेट केलं जातं. इलेक्ट्रॉनिक कंट्रोल. मिक्स कंट्रोल मध्ये काय असतं की आपण दोन किंवा जास्त हे जे काय आपण एनर्जी पाहिल्या की समजा इलेक्ट्रिकल आणि न्यूमॅटिक एकत्र केलं जातं, आणि ट्रान्सड्युसर जसं मगाशी म्हटलं की तो काय करतो, इलेक्ट्रिकल सिग्नल्स असतात ते न्यूमॅटिक मध्ये कन्वर्ट करतो. म्हणजे तो काय करतो, 4 to 20 मिली अँपियर चा तो कन्व्हर्टर असतो, तो त्या सिग्नल्स तुमच्या मायक्रोप्रोसेसरला पाठवून तिथे तुम्हाला डायरेक्ट न्यूमॅटिक रिडिंग देऊ शकतं. म्हणजे PSIG मध्ये रिडिंग येऊ शकतं, केजी मध्ये रिडिंग येऊ शकतं. तुम्ही सगळ्यांनी हे पाहिलं होतं का, आपण मध्ये एकदा चर्चा केली होती, इलेक्ट्रॉनिक व्हॅक्युम गेज म्हटलं होतं मी, पाहिलंय का सगळ्यांनी? हॅलो हॅलो पाहिलंय ना? हॅलो, येस. हा, त्यामध्ये बघा तुम्ही चेक केलं ना की त्यामध्ये वेगवेगळ्या स्केल दिलेल्या असतात. तो व्हॅक्युम गेज जो आहे ना, तो पण तेच एक प्रकारचा ट्रान्सड्युसरच आहे. तो काय करतो, डायरेक्ट आपलं जे व्हॅक्युम आहे ते तुम्हाला मायक्रॉन मध्ये म्हणा किंवा पास्कल मध्ये म्हणा, अशा वेगवेगळ्या युनिट्स मध्ये दाखवतो. ओके, तो पण एक प्रकारचा ट्रान्सड्युसरच आहे. पुढचा प्रकार आहे सेल्फ पॉवर्ड, जे स्वतःचीच पॉवर वापरतात कंट्रोलिंगसाठी. आता याच्यामध्ये काय होतं, आपल्याला थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वाला आपण पाहिलेला होता, बरोबर आहे. त्याचा जो सेन्सिंग बल्ब असतो तो सक्शन लाईन वर लावलेला असतो. सक्शन लाईनचं टेम्परेचर वाढलं की यातला गॅस एक्सपांड होतो, यातला गॅस एक्सपांड झाला की तो स्वतःहून त्या डायफ्रामला खाली ढकलतो. ओके, आणि डायफ्राम उघडला, वॉल उघडतो
आणि मोर ऑफ द रेफ्रिजरंट इज एंटर्ड इन टू द इव्हॅपोरेटर. तसं पुढे गेल्यावर मग तो थंड झाला, तो पॉइंट थंड झाला, इव्हॅपोरेटर थंड झाला, रिटर्नला एकदा कुलिंग यायला लागलं की पुन्हा तो सेन्सर जो काही हे आहे त्यातला गॅस कॉन्ट्रॅक्ट होतो आणि परत तो डायफ्राम वर येतो आणि गॅस फ्लो कंट्रोल केलं जातं किंवा कमी केलं जातं. म्हणजे काय होतं ह्या केसमध्ये काय होतं, स्वतःचीच एनर्जी वापरतोय तो. ओके, त्यामध्ये आपण काय एक थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वाला आपण बाहेरून काही एनर्जी देत नाही, तो स्वतःचीच एनर्जी वापरतो. एक्सपांड आणि कॉन्ट्रॅक्ट याच्यावर तो स्वतःची एनर्जी वापरतो आणि ऑपरेट होतो. आता मगाशी पाहिले आपण एनर्जी अप्लाइडच्या हिशोबाने आपण त्याचे टाइप्स काय होतात ते पाहिले. आता त्यांचं ऍप्लिकेशन कसं असतं, आता कंट्रोलचं खूप सारे आपण वापरतो, पण त्याचं वर्गीकरण केलं तर समजायला सोपं पडेल ना आपल्याला. म्हणून त्यांच्या ऍप्लिकेशन प्रमाणे आपण या कंट्रोलचे वेगवेगळे टाइप्स केलेत. एक झालं ऑपरेटिंग कंट्रोल्स, सेकंड झाला सेफ्टी कंट्रोल, थर्ड झाला सिस्टीम कंट्रोल्स आणि चौथे झाले कंट्रोल्स फॉर सिस्टीम ऑप्टिमायझेशन. ऑपरेटिंग कंट्रोल म्हणजे काय? ऑपरेटिंग कंट्रोल जे नॉर्मल जे पॅरामीटर असतात, जसं टेम्परेचर दिसतंय, ह्युमिडिटी दिसते, ओके, हे झाले तुमचे ऑपरेटिंग कंट्रोल. म्हणजे आता आपण समजा फॉर एक्झाम्पल विंडो एअर कंडिशनर आहे, त्याचा थर्मोस्टॅट आपण फुल रेंजला जर ठेवला तर त्याची तो 22 डिग्रीला ट्रिप होईल. ओके, 22 डिग्रीला कट ऑफ झालं मशीन, काय होईल, एसीचं कुलिंग बंद झालं पण स्टील ब्लोअर इज रनिंग. थोड्या वेळाने काय होईल, रूमचं टेम्परेचर वाढेल, ते रूमचं टेम्परेचर 25ला रीच झालं की परत तो कॉम्प्रेसरला ऑन करेल. म्हणजे हा काय झाला, त्या मशीनचा ऑपरेटिंग कंट्रोल झाला. जसं आरएचच्या बाबतीत पण, आरएचला जर तुम्ही कंट्रोलर जोडला असेल तर मे बी समजा आरएच म्हणजे समजा तुम्ही नॉर्मली आरएच हा फॅक्टर आपल्याला फार्मा युनिटला लावलेला असतो. आरएच कंट्रोलिंग फार्मा म्हणा किंवा तुमच्या ह्याला पण असतो, ज्याला आपण म्हणतो ना सर्व्हर रूमला वगैरे. तर ते काय करतो, तो आरएच कंट्रोलरच्या अनुषंगाने हिटर बँक ऑपरेट होते. पण जेवढी आरएच जास्त तेवढी जास्त हिटर, म्हणजे फॉर एक्झाम्पल एखाद्या हिटर बँक मध्ये 4 वेगवेगळे हिटर आहेत स्टेप मध्ये केलेले, 25%, 50%, 75%. जेव्हा टेम्परेचर आरएच जेव्हा हाय जाईल खूप, त्यावेळेला मे बी ऑल हिटर्स विल कम इन टू द पिक्चर. मग जशी ती स्टेप डाऊन होईल त्याप्रमाणे मग 3च पिक्चर मध्ये राहतील, मग अजून कमी आली, शेवटला ओके झाली तर सगळे हिटर ऑफ होऊन जातील. तर हे झाले सगळे त्या सिस्टीमचे ऑपरेटिंग कंट्रोल्स. आता पुढच्या टाईपचा आहे तो सेफ्टी कंट्रोल्स. त्या नावाप्रमाणेच आपल्याला लक्षात येतं की हे जे कंट्रोल आहे ते ह्या सिस्टीमच्या किंवा इक्विपमेंटच्या सेफ्टीसाठी आपण वापरतो. कोणते कंट्रोल वापरतो आपण सेफ्टीसाठी, कोणी सांगू शकेल? सेफ्टी कंट्रोल्स आपण रेफ्रिजरेशन युनिटवर कोणते वापरतो? हॅलो, एनीबडी? लो प्रेशर, हाय प्रेशर. बरोबर आहे. आता हाय प्रेशरचा जर मी कंट्रोल नाही वापरला, ओके, आपण मागे पण हा केस स्टडी आपण कन्सिडर केला होता. जर मी हाय प्रेशरचा कंट्रोल नाही वापरला आणि इफ देअर इज सम प्रॉब्लेम विथ द कंडेन्सर, समजा आपण लेटेस्ट अश्युम की एअर कूल्ड कंडेन्सर आहे, त्या कंडेन्सरचा फॅन ब्लेडच मोडला किंवा मोटर खराब झाली, तर नॉर्मली स्प्लिट एसी किंवा विंडो एसी मध्ये देर इज नो एचपी कंट्रोल, बरोबर आहे. मग त्या केसमध्ये काय होईल, प्रेशर वाढत जाईल, बरोबर आहे. कॉईल लीक होईल पहिल्यांदा, प्रेशर वाढत गेलं तर कॉम्प्रेसरचं करंट वाढेल, तो पण मे बी कॉम्प्रेसर एका ठराविक लिमिटच्या वर गेलं तर कॉम्प्रेसर मे बर्न आउट. ओके, दुसरा पार्ट असा आहे की कंडेन्सेशन होत नाही म्हटल्यावर जो रिटर्न जो गॅस आहे कॉम्प्रेसरला येणारा तो पण हॉट गॅस येईल, आणि त्या केसमध्ये कॉम्प्रेसरची मोटर आतमध्ये असते आपल्या हर्मेटिक कॉम्प्रेसरमध्ये, कॉम्प्रेसर पण बर्नआउट होऊ शकतो. तर हे सगळं अवॉइड करायचं असेल तर आपल्याला काय करायला पाहिजे, एचपी कंट्रोल आणि एलपी कंट्रोल लावायला पाहिजे. एलपी कंट्रोल कशासाठी लावायचं आपल्याला, की समजा काही कारणास्तव त्या सिस्टीम लीक झाली तर काय होईल, तर त्यामध्ये त्या पूर्ण पाईप्स मध्ये एअर जाईल, जे जिथून लीक झालं गॅस तिथून पूर्ण एअर एंटर करेल, आणि त्या एअरवर जर तो कॉम्प्रेसर चालला तर अगेन जे काय प्रॉब्लेम एचपी साठी होत होते तेच प्रॉब्लेम इथे होती. ती जी मोटर आहे कॉम्प्रेसरची तर तिला थंड गॅस मिळणार नाही, तिला थंड गॅस नाही मिळाला आणि ती जर सतत चालू राहिली तर मे बी मोटर बर्नआउट होऊन जाईल. ओके, ह्या सगळ्या गोष्टींचा म्हणजे जे सेफ्टीसाठी जे कंट्रोल वापरतो, जसं आपण
कंडेन्सरचा सेफ्टी वॉल वापरतो. एअर कूल कंडेन्सर हा मस्ट असतो. बऱ्याच कंपन्या देत नाही, डक्टेबलच्या पण कंपन्या देत नाही. आपल्याला काय त्या कंपनीच्या नावाशी काही घेणं नाही, बट जस्ट की तुम्हाला माहिती पाहिजे की इथे सेफ्टी वॉल आवश्यक आहे. कारण आतमध्ये जो हे असतो युजर असतो त्यालाच काय माहिती नाही ना की बाहेर कंडेन्सरचा फॅन ब्लेड मोडलाय, मोटर जळाली, काहीच इंडिकेशन येत नाही. डक्टेबल एसी मध्ये तर येत नाही जोपर्यंत मी जे काही डक्टेबल एसी वापरले त्यामुळे. मग तो जेव्हा कंडेन्सर वापरणार, जेव्हा कूलिंग होणार नाही ना, तेव्हा तो मेकॅनिकला बोलवणार आणि तो मेकॅनिक ट्रेस करणार की साहेब तुमचं फॅन मोटर खराब झालेली आहे म्हणा किंवा फॅन ब्लेड तुटला आहे म्हणा. पण तोपर्यंत मधल्या काळात एखादा अपघात घडू शकतो, युजरला म्हणा, इक्विपमेंटला म्हणा, काही होऊ शकतं. तर असे कंट्रोल की ज्यामुळे इक्विपमेंट सेफ राहील, अशा कंट्रोलला आपण सेफ्टी कंट्रोल म्हणतो. ठीक आहे. तुम्हाला काही प्रश्न असतील तर मध्ये विचारा बरं का त्या अनुषंगाने. आता सिस्टीम कंट्रोल्स, हे जे काही कंट्रोल्स आहेत ना, हे आपल्या लहान मशीनवर वापरले जात नाहीत. आता ते अगेन देर इज अ क्वेश्चन ऑफ कॉस्ट फिजिबिलिटी. ओके. पण जेव्हा तुम्ही 100 टन किंवा अभावचा चिलिंग प्लांट वगैरे जेव्हा वापरता, तर त्यावेळेला सुपरहीट किती आहे, सब कुलिंग किती आहे, या सगळ्या गोष्टीचा मायक्रो लेवलला विचार केला जातो. जशी समजा तुमची इम्पोर्टेड चिलर कोणतेही पाहाल तर तुम्हाला सब कुलिंग पण ते कंट्रोल करतं. ओके. सब कंट्रोल त्याप्रमाणे तो दाखवतो एका पर्टिक्युलर लेवलच्या. जर ती सब कुलिंग होत नसेल, कारण सब कुलिंग जेवढं चांगलं होईल तेवढं तुमची सिस्टीमची कुलिंग आउटपुट जास्त मिळेल. एकदम ढोबळ साधा नियम सांगतो. तुम्ही हे सगळं थिअरिटिकल मध्ये स्टडी केलेलं असेल. आणि जेवढं सब कुलिंग कमी होईल तेवढंच तुमचं आउटपुट जे आहे किंवा कुलिंग आउटपुट जे आहे ते कमी मिळणार आहे. म्हणून मग ह्या ज्या दोन व्हॅल्यू आहेत, सुपरहीट, अगेन सुपरहीट जर जास्त झाली, खूप जास्त झाली, अगेन कॉम्प्रेसरची एचपी वाढेल, कॉम्प्रेसर करंट वाढेल आणि तुमचं ज्याला आपण नेट रेफ्रिजरंट इफेक्ट जे म्हणत होतो NRE हा कमी होऊन जाईल. म्हणून या ज्या काही गोष्टी आहेत, या दोन गोष्टी त्या मोठ्या चिलर मध्ये त्या खूप कामात येतात. त्यामुळे त्यांना आपण सिस्टीम कंट्रोलच्या अंडर त्या येतात आणि त्यावर खूप असं म्हणजे फोकस केला जातो की सब कुलिंग बरोबर आहे का, लिमिट मध्ये आहे का. सब कुलिंग लिमिट मध्ये नसेल तर व्हॉट मे बी द प्रोबेबल रिझन. त्याच्या तुम्हाला त्या कॉम्प्रेसरच्या मॅन्युअल मध्ये सगळं लिहिलेलं असतं की ह्या व्हॅल्यूज मेंटेन व्हायला पाहिजेत. ओके. आता याच्या पुढचे कंट्रोल्स आहेत ते सिस्टीम ऑप्टिमायझेशन साठी वापरतात. ओके. मग ते सिस्टीम ऑप्टिमायझेशन म्हणजे काय, जसं आपण मगाशी विचार केला, एखाद्या हॉलमध्ये तुम्ही 4 स्प्लिट एसी लावले आहेत, बरोबर आहे. आता प्रत्येक स्प्लिट एसीला त्याचा जो स्वतःचा कंट्रोलर असतो, ठीक आहे, तो थर्मोस्टॅट असतो, तो ऑपरेट करेल. पण जर तुम्हाला ते सेंट्रली ऑपरेट करायचे असतील, समजा लेटेस्ट अश्युम की एखादा हॉस्पिटलचा वॉर्ड आहे, मुळात काय असं हॉस्पिटलच्या वॉर्डला तुम्ही स्प्लिट एसी लावणं हे ऍडवायझेबल नाही. इट इज नॉट टेक्निकली करेक्ट. पण आता आजकाल काय होतं, सगळी लोक कॉस्ट कॉन्शियस झाली आहेत. त्यामुळे साडीचं शोरूम असलं ना, आमच्या नाशिकमध्ये आहे, साडीच्या शोरूमला सुद्धा आम्ही स्प्लिट एसी लावून दिलंय. का तर त्या साडीच्या शोरूमच्या ओनरला कॉस्ट परवडली. डक्टेबल लावलं असतं तर कॉस्ट जास्त झाली असती. स्प्लिट एसी लावला, कॉस्ट कमी पडली, म्हणून साडीच्या शोरूमला सुद्धा आम्ही स्प्लिट एसी लावलेलं आहे. आता जेव्हा तुम्ही स्प्लिट एसी लावता, तुम्ही जर असं त्याचा आपण ज्याला काय म्हणतो कंपास घेतला आणि जर असं कर्व काढलं ना, तर त्या पर्टिक्युलर कर्व मध्ये तुम्हाला लो टेम्परेचर मिळतं. आणि हॉल असेल तर पूर्ण त्या रूम मध्ये टेम्परेचर युनिफॉर्म जात नाही. ओके. म्हणून मग एक तर पहिल्या अशा हॉल सारख्या ठिकाणी स्प्लिट एसी लावायचा नसतो. आणि त्यातून जर स्प्लिट एसी तुम्ही लावला तर त्याचा मास्टर कंट्रोल घ्यायचा आणि त्या मास्टर कंट्रोलवर मे बी जसं आपण मगाशी म्हटलं, समजा 4 एसी आहेत, हॉलचं टेम्परेचर जेव्हा 28 आहे तेव्हा माझे 4 एसी चालतील. 26 आलं तर मे बी 3 चालतील, 24 आलं तर 2 चालतील, 22 आलं तर 1 चालतील. अशा प्रमाणे सिक्वेन्सिंग कंट्रोल करायचं. त्याने काय होतं की सिस्टीमचं ऑप्टिमम युटिलायझेशन आपल्याला मिळू शकतं असं. ओके. सिस्टीम ऑप्टिमायझेशनचं सगळ्यात बेस्ट उदाहरण म्हणजे तुम्हाला हे माहिती का, एक कन्सेप्ट आहे फ्री कुलिंग. फ्री कुलिंग हा शब्द कधी ऐकलाय का? कदाचित नसेल ऐकला. काय ते मी सांगतो तुम्हाला. आता ना, जसं दिल्ली किंवा नाशिक किंवा जळगावचं मला माहिती नाही, पण नाशिकचं ठामपणे मी सांगू शकतो आणि दिल्लीचं सांगू शकतो, कारण दोन्ही ठिकाणी मी काम केलेलं आहे.
समजा एखादी सिस्टीम अशी आहे की त्याला 24/7 एअर कंडिशनिंग आवश्यकता आहे. ओके, तर त्यावेळेला काय करतात तुम्ही, रात्रीचं जर चेक केलं तर रात्रीचं जे टेम्परेचर असतं ना, इट गोज वेल बिलो 22 डिग्री सेंटीग्रेड. त्यावेळेला काय केलं जातं, चक्क ऍटमॉस्फिअर मधली हवा फिल्टर करून घेतली जाते आणि ती एअर कंडिशनिंग रूम मध्ये पुश केली जाते. सो इन दॅट केस यू डोंट हॅव टू ऑपरेट युअर एअर कंडिशनिंग युनिट. फक्त तुमचा ब्लोअरने काय करायचं, तो डॅम्पर उघडायचा, बाहेरची हवा घ्यायची आणि ती रूम मध्ये टाकायची, अँड स्टील यू विल बी एबल टू मेंटेन द टेम्परेचर ऑफ द रूम. याला फ्री कुलिंग नावाचा कन्सेप्ट आहे. दिल्लीमध्ये पण बऱ्याचदा असं केलं जातं, जेव्हा रात्री 7च्या 8च्या नंतर मोस्टली इन विंटर सीझन काय केलं जातं की बाहेरची हवा घेतली जाते आणि ती एसी रूम मध्ये टाकली जाते आणि त्यावेळेला तुमचं रेफ्रिजरेशन इक्विपमेंट हे बंद ठेवलं जातं. त्यामुळे काय होतं, सिस्टीमचा ऑप्टिमम युटिलायझेशन होतं. यू सेव्ह ऑन द एनर्जी ऑल्सो अँड विदाउट डिस्टर्बिंग द आउटपुट ऑफ द रिक्वायरमेंट. त्या पर्टिक्युलर युजरची रिक्वायरमेंट आपण डिस्टर्ब न करता त्याला आपण फ्री कुलिंग देतोय. सो दॅट कंट्रोल कम्स अंडर सिस्टीम ऑप्टिमायझेशन. Besides the above basic function, today's control have capability of remote monitoring, logging, trending. आपण माहिती आहे ना, मध्यंतरी जेव्हा हे मायक्रो प्रोसेसर कंट्रोलर मार्केटमध्ये आले होते, तेव्हा इट मे बी स्टोरी बिफोर 20-25 years. तेव्हा जे मायक्रो प्रोसेसर मॅन्युफॅक्चरर असायचे, त्यांचा सेलिंग पॉइंट असा होता की तुम्ही इथे बसून अमेरिकेतलं मशीन चालू किंवा बंद करू शकता, किंवा इथलं मशीन अमेरिकेत बसून चालू किंवा बंद करू शकता. सो टेक्नॉलॉजी त्यावेळेला नवीन होते, म्हणजे लोकांना खूप एकदम त्याचं हे वाटायचं, म्हणजे खूप कौतुक वाटायचं की भैया असं करू शकताय. आता एखादी छोटी कंपनी असेल समजा, किंवा एखाद्या मोठ्या कंपनीत सुद्धा एका कंट्रोल पॅनल मध्ये जे सगळे कंट्रोल आणले, तो ऑपरेटर त्या मशीन जवळ न जाता त्या मशीनचे सगळे पॅरामीटर चेक करू शकतो, त्याची प्रिंट घेऊ शकतो किंवा त्याला कंट्रोल करू शकतो, त्या मशीनला ऑन आणि ऑफ करू शकतो. आजकाल जे काय सगळे जे काही चिलर्स येतात ते काय RS-485 वगैरे काय आहे कन्फिगरेशन, ऍक्च्युली कॉम्प्युटर मधलं मला फारसं माहिती नाही, पण ते त्या कनेक्शन जर तुम्ही लावलं आणि त्याला जर इंटरनेट जोडलं तर त्या मशीनला तुम्ही जगातल्या कुठूनही जिथे तुमचं इंटरनेट कनेक्शन आहे तिथून त्या मशीनला ऑन आणि ऑफ करू शकता. त्या मशीनच्या काय पॅरामीटर चालू आहेत हे सगळे लॉगिंग करू शकता किंवा त्याचे प्रिंट घेऊ शकता, ट्रेंड चेक करू शकता, टेम्परेचर वाढतंय कमी होतंय वगैरे वगैरे सगळं करता येतं. तर हे जे काय कंट्रोल्स आहेत हे सगळे सिस्टीम ऑप्टिमायझेशनच्या अंडर येतात, जेणेकरून सिस्टीमचं ऑप्टिमम युटिलायझेशन तुम्हाला करता येतं. ओके, नेक्स्ट. आता ऑपरेटिंग कंट्रोल्सला आपण डिटेलमध्ये बघूया. ऑपरेटिंग कंट्रोल जे असतात ते शक्यतो 2 पोझिशन, त्याला आपण असं म्हणतो स्नॅप ऍक्शन कंट्रोल. बरोबर आहे, म्हणजे जसं विंडो एसीचा थर्मोस्टॅट या तर कॉम्प्रेसर ऑन करतो किंवा कॉम्प्रेसर ऑफ करतो, ऑन ऑफ टाईप, तर त्याला आपण स्नॅप ऍक्शन कंट्रोल म्हणतो, ऑन ऑफ टाईप असतो. दुसरे जे कंट्रोल्स असतात ते प्रपोर्शनल कंट्रोल्स असतात. जसं आपण मगाशी आपण म्हटलं होतं, RH ह्युमिडिस्टॅट तुम्ही लावलाय, बरोबर आहे, ह्युमिडिस्टॅट मध्ये 4 वेगवेगळे आउटपुट तुम्हाला देतो. 100 म्हणजे ती पर्टिक्युलर जी 100% व्हॅल्यू असेल तर तो 4 नंबरच्या कंट्रोलला ऑन करतो, जेणेकरून तुमची पूर्ण हीटर बँक चालू होईल. 60% किंवा 75% असेल तर 3 हीटर चालू होतील, 50% ला 2 होतील, 25% ला 1 येईल किंवा मग 0 बशीच आहे. तर हे जे कंट्रोल असतात ह्यांना आपण ना प्रपोर्शनल कंट्रोल म्हणतो. म्हणजे जसं जसं तुमचं टेम्परेचर किंवा RH जशी वाढत जाईल तर त्याप्रमाणे हीटर बँक ऑन होईल, किंवा इन अदर टर्म्स की जिथे तुमचे मल्टिपल युनिट्स आहेत, जसं मगाशी आपण म्हटलं होतं की 4 युनिट्स आहेत तर तुमच्या टेम्परेचरच्या याच्याप्रमाणे ते 4 युनिट ऑन आणि ऑफ होत राहतील. 2 पोझिशन कंट्रोल मध्ये आपण ऑन आणि ऑफ कंट्रोल असतो. सोलनाईड वॉल जे आपण पाहतो, तुम्ही रेफ्रिजरेशन लाईन मध्ये सोलनाईड वॉल जो काय पाहतो आपण माहिती ना, लिक्विड लाईन मध्ये सोलनाईड वॉल वापरतो, तो पण ऑन आणि ऑफ टाईप असतो. कॉम्प्रेसर पण जे काय हर्मेटिक कॉम्प्रेसर असतात तर ते आपण ऑन आणि ऑफ टाईप करतो. 1 टन 1.5 टन किंवा 2 टनचे जे काही कॉम्प्रेसर असतात, विंडो एसी, स्प्लिट एसी असेल, त्याचा जो थर्मोस्टॅट असतो तो काय करतो, या तर सप्लाय देतो कॉम्प्रेसरला किंवा सप्लाय खंडित करतो. एअर डॅम्पर असतो, एअर डॅम्परला पण बऱ्यापैकी असं असतं की त्याला एकदा त्या ऍक्च्युएटरला सप्लाय गेला की तो बंद करतो
किंवा चालू पण. सो दीज आर कॉल ऑन अँड ऑफ कंट्रोल. प्रपोर्शनल कंट्रोल मध्ये काय असतं की जसं आपण मगाशी म्हटलं की ती जी काय तुमची हायर व्हॅल्यू आणि लोअर व्हॅल्यू दिली असेल त्यामध्ये काय करतो त्याप्रमाणे तो ओपन आणि क्लोज करतो. प्रपोर्शनेटली ओपन आणि क्लोज करतो. ओके, तुमचं हे माहिती आहे ना VRF नाही काय म्हणतो आपण VRV युनिट्स. VRV युनिट्स मध्ये पण ते वापरलं जातं. जसं तुमचं टेम्परेचर येतं त्याप्रमाणे VRV ना व्हेरिएबल रिफ्रिजरेंट व्हॉल्यूम. त्याप्रमाणे तो काय करतो जसं कुलिंग जास्त झालं की तुमचा एअरचा व्हॉल्यूम कमी करतो, पुन्हा एअर हीट व्हायला लागते. जशी एअर हीट व्हायला लागली की पुन्हा तो डॅम्पर उघडतो आणि जास्तीत जास्त एअर अशाप्रमाणे तो ऑपरेट करतो. 3 वे वॉल्व तुम्ही पाहिलं असेल नॉर्मली आपल्या HU वर असतो. तो पण काय करतो जसं त्याला एक पर्टिक्युलर सेट पॉइंट दिलेला असतो मे बी इनलेट ऑफ द HU. त्या HUच्या इनलेटच्या ह्याच्यावर त्याप्रमाणे तो प्रपोर्शनेटली तो ऑन ऑफ ऍक्शन मध्ये जातो. तर त्याला असे पर्टिक्युलर स्टेप्स होत्या. स्टेप्स मध्ये तो वॉल्व तेवढ्या पर्सेंटेज मध्ये ते पाणी बायपास करतो. काही प्रश्न इथपर्यंत काही सगळं समजतं ना? हा, काय नसेल समजत तो विचारा बरोबर. हा, आता आपण एका पर्टिक्युलर कंट्रोलर समजा घेतला आपण लेटेस्ट ऍश्युम थर्मोस्टॅट. थर्मोस्टॅटचा सेट पॉइंट म्हणजे काय, डिफरन्शियल म्हणजे काय आणि रेंज म्हणजे काय, कोण सांगितलं? तिन्ही याच्या व्याख्या एकदम सोप्या तुमच्या ऑलरेडी तुम्ही स्टडी केलेल्या असतील, फक्त त्यामध्ये जम्बलिंग व्हायला नको तीन व्याख्यांमध्ये, म्हणून आपण त्याचा विचार करतोय. व्हॉट इज द रेंज ऑफ अ थर्मोस्टॅट? याचं उत्तर द्या मला पहिल्यांदा. रेंज ऑफ द थर्मोस्टॅट. आपण विंडो एसी बद्दल बोलतोय. हा, तो थर्मोस्टॅट मिनिमम म्हणजे तो थर्मोस्टॅट जेव्हा डिझाईन केलेला आहे तर त्याची जी काय ऑपरेटिंग रेंज आहे टेम्परेचर रेंज, ओके, मे बी तो 20 पासून ते 30 पर्यंत बनवलेला असेल. ओके, मिनिमम टेम्परेचर तुम्ही 20 सेट करू शकत असाल, मॅक्सिमम टेम्परेचर 30 करू शकत असाल. सो ही झाली त्या थर्मोस्टॅटची रेंज. आता सेट पॉइंट म्हणजे काय? हा, तो जो काय विंडो एसी असेल तर तुम्ही बटनावर हे करत होते नाही का, त्या नॉबवर एक पर्टिक्युलर व्हॅल्यूज असतात किंवा कोल्डर किंवा वॉर्मर असे दोन हे असतात. कार एसी मध्ये पण असतं बा की तुम्ही त्याप्रमाणे त्या याला सेट करू शकता, थर्मोस्टॅटला सेट करू शकता. तर तुम्ही ज्या पॉइंटला त्याला सेट केलेलं आहे, जसं ऍश्युम की थर्मोस्टॅटची रेंज आहे 20 ते 30 डिग्री, पण तुम्ही सेट केलेलं आहे 24 ला, बरोबर आहे. मग काय होईल जेव्हा मशीन चालतंय 24 टेम्परेचर आलं की ते मशीन बंद होईल. आता हे मशीन बंद झालेले परत चालू केव्हा करायचं? मग त्यावेळेला डिफरन्शियल हा पिक्चर मध्ये. डिफरन्शियल म्हणजे काय? हा, म्हणजे एका पर्टिक्युलर लेवलला आल्यावर ते मशीन बंद झालं. आता मशीन बंद झालं तर काय होणार आहे, तुमच्या त्या कंडिशन स्पेसचं टेम्परेचर वाढत जाणार आहे. पण माझं मशीन लगेच चालू व्हायला पाहिजे का? नाही. मग माझ्या मशीनला पण 3 मिनिटाचा टायमर पाहिजे. तर तो जेव्हा हे पाहाल तुम्ही स्प्लिट एसी वर असतं तर ऑलरेडी टायमर त्या सर्किटमध्ये येऊन जातो. जरी तुमचं टेम्परेचर फटकन वाढलं तरी तसा कॉम्प्रेसर लगेच चालू नाही. जोपर्यंत तो 3 मिनिटाचा टाइम ओव्हर होत नाही तोपर्यंत चालू होणार नाही. आणि मग 3 डिग्रीचा डिफरन्शियल दिलेला असतं. फॉर एक्झाम्पल 24 डिग्रीला जर माझं मशीन बंद झालं तर 27 डिग्री जर टेम्परेचर आलं तर माझं मशीन परत कॉम्प्रेसर कट ऑन झाला पाहिजे, ऑन झालं पाहिजे कॉम्प्रेसरला सप्लाय गेला पाहिजे. मग 27 डिग्री मायनस 24 डिग्री हे 3 डिग्री झालं त्या थर्मोस्टॅटचं डिफरन्शियल. लक्षात आलं? रेंज, सेट पॉइंट आणि डिफरन्शियल. समजलं का सगळ्यांना? बऱ्याचदा हा जो डिफरन्शियल असतो ना, डिफरन्शियल हा जो विंडो एसी किंवा वॉटर कूलरचे थर्मोस्टॅट असतात या डिफरन्शियलला शक्यतो हात लावायचा नसतो. कारण हे जे थर्मोस्टॅट जिथे मॅन्युफॅक्चर करतात त्यांच्याकडे सेटअप रेडी असतो. सो दे कॅन टेस्ट दॅट थर्मोस्टॅट किंवा डिफरन्शियल बरोबर सेट झालाय का. तुम्ही जर फील्डमध्ये जर हे करायला गेलात तर तुम्हाला ते ऍक्युरेटली सेट करता येणार. त्यामुळे फील्डमध्ये शक्यतो डिफरन्शियलला हात लावायचा नसतो. तुम्ही पाहाल ना स्प्लिट एसीच्या रिमोट मध्ये पण तुम्हाला डिफरन्शियल दिलेलं नसतो. इफ आय एम नॉट रॉंग, डिफरन्शियल दिलं तुम्ही सेट करू शकता, पण डिफरन्शियल त्याचा इनबिल्ट व्हॅल्यू दिलेली असते जी तुम्ही सेट करू शकत नाही. पण जेव्हा पॅकेज एसी किंवा मायक्रो प्रोसेसर कंट्रोलर हे असतं
आपण कंट्रोल करतो एसी, तर त्यामध्ये आपल्याला डिफरन्शियल ऍडजस्ट करता येऊ शकतो. पॅकेज एअर कंडिशनर म्हणा किंवा जसं आपण म्हटलं प्रिसिजन एअर कंडिशनर, त्यामध्ये तुम्ही कारण प्रिसिजन एअर कंडिशनिंग मध्ये कसं असतं की तुम्हाला तो लोड एवढा असतो, डेन्सिटी, लोडची डेन्सिटी एवढी असते की तुमचं मशीन जर 5 मिनिटं बंद झालं ना तर ते रूम टेम्परेचर 22 ते 32 होऊ शकतं 5 मिनिटात. सो तिथे काय केलं जातं की तो डिफरन्शियल खूप क्लोज असतो. म्हणजे मे बी 22 डिग्रीला आलं, ट्रिप झालं, 23 ला परत चालू करावं लागतं. कारण तिथलं डेन्सिटी ऑफ द हीट लोड ती खूप जास्त असते किंवा तेवढी प्रोसेस क्रिटिकल असते. ओके, तर त्यामुळे तो जो डिफरन्शियल असतो शक्यतो आपण हात लावायचा नसतो ऍज अन इंजिनियर, अनलेस यू नो परफेक्टली हाऊ टू सेट दॅट. कारण तुमच्याकडे तो एकदा तुम्ही त्याला हलवलं तर तो किती झाला हे क्रॉस चेक करायचं तुमच्याकडे साधन असायला पाहिजे. अंदाजे तुम्ही करायचं नाही. त्यामुळे तो विंडो एसीचा किंवा वॉटर कूलरचा किंवा डीप फ्रीजरचे जे काही अॅनालॉग थर्मोस्टॅट असतात त्याला सेट करणं म्हणजे डिफरन्शियलला हात लावणं. आणि तो नॉर्मली तुम्ही पाहिलं असेल डिफरन्शियल स्क्रू असतो ना त्याला रेड कलर मारलेला असतो. आणि त्याचं जर तुम्ही हे वाचलं पॅम्पलेट वाचलं त्यात क्लिअरली लिहिलं असतं यू आर नॉट सपोज टू सेट द डिफरन्शियल, कारण इट इज प्रीसेट ॲट फॅक्टरी. कारण काय होईल विंडो एसी मध्ये समजा मी डिफरन्शियल कमी केला, समजा तो 1 डिग्रीचा डिफरन्शियल झाला, काय होईल विंडो एसी 22 टेम्परेचरला ट्रिप झाला आणि 1 मिनिटाच्या 23 टेम्परेचर झालं आणि तो कॉम्प्रेसर ऑन झाला तर काय होईल, कॉम्प्रेसर चालू होणार नाही. कारण त्याचा जो काही गॅस असतो डिलिव्हरीचा आणि सक्शनचा ते गॅस इक्विलायझेशनसाठी ठराविक वेळ जातो. म्हणून लक्षात ठेवा कोणतेही रेफ्रिजरेशन इक्विपमेंट असू दे, कोणत्याही कंपनीचं असू दे, इट इज ऑलवेज ऍडवायजेबल टू रिस्टार्ट द मशीन ओनली अँड ओनली आफ्टर 3 मिनिट्स. हे लक्षात ठेवा. कळलं का? प्रत्येक मशीनवर हे लिहिलेलं सुद्धा असतं, काही ठिकाणी ते 5 मिनिटं लिहिलेलं असतं, तो सेफर साईड म्हणून असतं. पण आपण हे लक्षात ठेवायचं कोणतंही इक्विपमेंट असू दे, लो टेम्परेचर असू दे, हाय टेम्परेचर असू दे, म्हणजे हाय टेम्परेचर म्हणजे जे काय आपण कम्फर्ट एअर कंडिशनिंग जे करतो त्याला इट इज कॉल्ड ऍज अ हाय टेम्परेचर युनिट्स. जस्ट तुमच्या माहितीसाठी म्हणून सांगतो, जे वॉटर कूलर वगैरे असतात ते मिडियम टेम्परेचर येतात आणि लो टेम्परेचर म्हणजे 0 डिग्रीच्या खाली जेव्हा जातो त्याला लो टेम्परेचर युनिट्स म्हटलं जातं. ओके, थर्मोस्टॅट झालं. नंतर एक थर्मोस्टॅट मध्ये बेलो पाहिलाय का? बेलो एक असं ज्याला आपण मराठीत आपण फुगा म्हणू शकतो, मेटॅलिक बेलो असतो. त्यामध्ये प्रेशर वाढलं की तो असा एक्सपांड होतो आणि प्रेशर कमी झालं की तो परत खालच्या पोझिशनला येऊन जातो. मी जरा हे ऑन करू बरं. जर बेलोची प्रतिक्रिया दाखवली असते त्याच्यामध्ये आहे बरं, पण मग ते बोटानेच काढावं लागेल का ड्रॉइंग? कसं काय दिलेलं आहे बघा येते. थांब जरा 1 मिनिट जरा सांगा, तुम्ही ऑनलाईन राहा सोबत सांगा मला. आता ह्याला मिनिमाइज करायचं का? हा वाईट वरचा 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 access to the file. Some people need access. खालचे सेंड आणि सेंड म्हणू का? अच्छा, आता ही बोटाने करता येईल ना?
कसं कळलं? बरोबर. अच्छा, हे होईल असं डायग्राम काढायचं. एक लाईन काढ पहिली, मग हे थोडस स्ट्रेट लाईन येईल. तिकडे काढ. हा ना, हा बेलो करून घे पटकन पूर्ण. वरचे वरती तोंड जोडून ही पहिली लाईन खोडून घेतो. परत फ्री एंड नाव दे वरच्याला. का नाव नाही, टेक्स्ट नाही फ्री एंड. फ्लेक्सिबल मेटॅलिक फोल्ड. फ्लेक्सिबल मेटॅलिक फोल्ड. थोडस ओपन करून गेस कर, म्हणजे मग लक्षात येईल किंवा ते प्रेशर इनपुट आहे किंवा प्रेशर कनेक्शन. प्रेशर कनेक्शन प्रेशर कनेक्शन नाही आलं नाही काय घेतलं ना. नाव आहे स्टेशनरी एंड शीट. स्टेशनरी एंड शीट. हे आपण हे घेऊन हे दाखवणार, त्यांना दिसतंय काही? हो. मग आता हा ऑन आहे ना बोर्ड? हो. नाही, पण आता हा बाण घेतलं दाखवता येईल का? सगळ्यांना दिसतंय का डायग्राम? हॅलो, हो दिसतो. आता मी दाखवतो एवढं काय, कारण हे मॅक्झिमम आपल्या कंट्रोलमध्ये वापरलं जातं. सो यू शुड नो व्हॉट इज हॅपनिंग इनसाइड द कंट्रोल. म्हणून आपण हे थोडंसं एवढं, माझा डायग्राम पहिल्यांदाच काढलाय, मी पण नाही काढला, त्या ह्याने काढून दिला मला काय. तर ठीक आहे, एनिवे तुम्हाला समजण्यासाठी हे बघा, खालच्या बाजूने जे आहे तर ते प्रेशर कनेक्शन आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता आपण जर विंडो एसीचा थर्मोस्टॅट असेल, त्याच्यामधला जर हा बेलो असेल, तर त्यामध्ये काय तुम्ही पाहिलं ना, थर्मोस्टॅटचा जो सेन्सिंग बल्ब असतो त्यामध्ये
गॅस भरलेला असतो, तर तो गॅस इथून एंटर करेल ह्या बेलोमध्ये. तिथे जर टेम्परेचर वाढलं तर तो गॅस एक्सपांड होईल आणि ह्या बेलोला फुगवून देईल. आता बेलोमध्ये तीन महत्वाचे पार्ट आहेत. बेलोचा एक जो पार्ट आहे तो स्टेशनरी एंड आहे. सेकंड पार्ट आहे सगळ्या टोकाला बघा एक अँगल ट्रायंगल दाखवलेला आहे, तो त्या बेलोचं फ्री एंड आहे. म्हणजे बेलो फुगायला लागला तर ह्या बाजूने त्याचं डायमेन्शन बदलणार आहे, इथून मोठा होणार आहे. तो स्टेशनरी पार्टला तो खाली नाही जाणार, तो फिक्स राहणार. ओके, तो एका ठिकाणी पकडून ठेवेल आणि हा जो बेलो फुगायचा आहे तो वरच्या बाजूला फुगेल. आणि या ज्या काही फोल्ड्स ज्या आहेत तर त्यांना फ्लेक्झिबल मेटॅलिक फोल्ड्स म्हटलं जातं. आता आपण थर्मोस्टॅटचा जेव्हा विचार करत होतो, हा जो गॅस होता याला पुढे आपण सेन्सिंग बल्ब लावलेला आहे आणि तो इनलेट ऑफ द इव्हॅपोरेटर कॉइल लावलेला आहे. आता जेव्हा थंड हवा त्या सेन्सिंग बल्बवर आली तेव्हा काय झालं की हा जो काही गॅस होता हा सगळा गॅस कॉन्ट्रॅक्ट झाला. कॉन्ट्रॅक्ट झाला म्हणजे बेलो असा खाली दाबला. आता हा जो आहे याच्यामध्ये तुम्हाला मी असून दाखवू शकतो की हा जो पॉइंट आहे याच्यावर मी समजा असं घेतलं आणि पॉइंट काढायचे ते झिरो करायचं होतं. असं इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट दाखवायचं होतं आपल्याला. शिकायला पाहिजे, अत्याधुनिक टेक्नॉलॉजी शिकायला पाहिजे. मोठा झाला हा. तर ठीक आहे, आता थोडंसं ड्रॉइंग म्हणजे तेवढं प्रपोर्शनेट नाहीये, थोडस माफ करा. तर हे जे 2 पॉइंट जे आहेत ना, हे 2 इलेक्ट्रिकल कॉन्टॅक्ट आहे. म्हणजे हा जेव्हा बेलो दोन्ही प्रकारे आपण लावू शकतो, खालच्या एंडला पण लावू शकतो ते 2 पॉइंट किंवा वरच्या एंडला लावू शकतो. आता हा बेलो जेव्हा एक्सपांड झाला तेव्हा या 2 ठिकाणी इलेक्ट्रिकल कनेक्शन आहे, हे सिरीज मध्ये जोडलेलं आहे. याचा एका बाजूने आपली फेज आलेली आहे आणि दुसऱ्या बाजूने ती फेज कॉम्प्रेसरला गेलेली आहे. जेव्हा बेलो फुगला का टेम्परेचर हाय झालं म्हणून बेलो फुगला आणि ह्या दोन पॉइंट मध्ये कंटिन्युटी झाली आणि कॉम्प्रेसर चालू झाला. पुढे जाऊन थंड झालं मशीन, रूम थंड झाली, ती काय होणार, हा बेलो कॉन्ट्रॅक्ट होणार आहे. म्हणजे ही प्लेट जी आहे त्या ट्रायंगलला धरून तशीच खाली येणार आणि हे कॉन्टॅक्ट ओपन होऊन जाणार. ही बेसिक टर्मिनॉलॉजी कळली तर ह्याचाच उपयोग आपण अगेन पुन्हा HPLP जे काय आपण म्हणतो ना, HPLP स्विच मध्ये पण त्याचाच उपयोग केलेला आहे. आणि म्हणून ही टर्मिनॉलॉजी समजणं आवश्यक होतं. कट करू, मिनिमाइज करू, आणि आता हे आपलं तर ही बेलोची रचना जी आहे ना, ही बऱ्याचशा ह्याच्यामध्ये वापरली जाते. अजून एक सगळ्यात महत्वाचं आपण मागच्या वेळेला पण स्टडी केलं होतं, बायमेटॅलिक स्ट्रीप वापरली जाते. बायमेटॅलिक स्ट्रीप थर्मोस्टॅट म्हणून वापरली जाते बऱ्याच ह्याच्यामध्ये. आपण जसं म्हटलं तर उदाहरण घेतलं होतं बघा, घरच्या इस्त्रीमध्ये पण वापरली जाते. आपला जो घरचा जो वॉटर गिझर असतो त्यामध्ये पण ती वापरली जाते. आपला जो ओव्हरलोड प्रोटेक्टर असतो कॉन्टॅक्टरच्या खाली, ज्याला OLP म्हणतो आपण, थोडक्यात आपण OLP म्हणतो, ओव्हरलोड प्रोटेक्टर, त्यामध्ये सुद्धा बायमेटॅलिक स्ट्रीप वापरली जाते. बायमेटॅलिक स्ट्रीप म्हणजे 2 धातूची मिश्र धातूची पट्टी असते, तिला एका पर्टिक्युलर टेम्परेचरला जर ती हीट केली तर स्ट्रेट जी पट्टी असेल तर ती थोडीशी बेंड होते. ती बेंड झाली की कॉन्टॅक्ट ब्रेक होतो. पुन्हा थोड्या वेळाने ती मिश्र धातूची असल्यामुळे तिचं जे प्रपोर्शनेट एक्सपान्शन आणि कॉन्ट्रॅक्शन हे प्रपोर्शनेट असतं. म्हणजे समजा 20 डिग्रीला पट्टी जर सरळ होती, 28 डिग्रीला जर ती बेंड झाली तर परत जेव्हा 20 डिग्रीला ती तेवढीच ती सरळ राहणार, तेवढी अॅक्युरेसी त्यांनी टेस्ट केलेली आहे. ओके, आणि त्यावेळेला काय होईल, ते कॉन्टॅक्ट मेक किंवा ब्रेक करेल. हे प्रिन्सिपल सुद्धा वापरलं जातं. नंतर आपण मगाशी जसं सेन्सर मध्ये म्हटल्याप्रमाणे रेजिस्टन्स, जसं टेम्परेचर वाढेल तसं त्या याचा रेजिस्टन्स बदलतो आणि त्याप्रमाणे व्हॅल्यू बदलतात आणि त्याप्रमाणे तुम्हाला तो सेन्सर कमी किंवा जास्त टेम्परेचर दाखवतो. या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित पाहिजे की कशावर तो कंट्रोल चालतोय. नंतर प्रेशर स्विच मध्ये पण आपण हेच वापरतो.
HP स्विच म्हणतो आपण त्याला, हाय प्रेशर स्विच मध्ये पण हा बेलोचाच वापर केला जातो. लो प्रेशर स्विच मध्ये पण बेलोचाच वापर केला जातो. काही ठिकाणी लो प्रेशर आणि हाय प्रेशर स्विच एकत्र केले असं कंबाईन मध्ये, पण त्यामध्ये मग दोन वेगवेगळे बेलोच असतात. डावीकडे नॉर्मली HP स्विच असतो, उजवीकडे LP स्विच असतो आणि त्याचे डिफरन्शियल पण तिथे मार्क केलेले असतात. त्यामध्ये तुम्ही मॅन्युअली डिफरन्शियल ऍडजस्ट करू शकता असं. तसेच हे प्रेशर स्विचेस आपण एअर आणि वॉटर साठी पण वापरतो. नॉर्मली जो एअर कॉम्प्रेसर जो असतो तो तुम्ही पाहिला असेल, एक नॉर्मली आपण गाडीची हवा भरतो किंवा तो जो काही एअरवाला असतो त्याच्याकडे एक छोटा कॉम्प्रेसर असतो, त्याच्यावर एक टँक असतो, तर त्या टँकवर एक प्रेशर स्विच माउंट केलेला असतो. तो एक ठराविक समजा फॉर एक्झाम्पल समजा 7 kg किंवा 5 kg प्रेशर असेल, 5 kg ला ते सेट केलं तर 5 kg प्रेशर झालं की तो कॉम्प्रेसर ऑफ होतो. मग थोड्या वेळाने तो गॅस तो एअरचे समजा तुमच्या कारच्या टायर मध्ये वगैरे भरतो. मग थोड्या वेळाने त्या टँकचं प्रेशर कमी झालं की पुन्हा तो स्विच ऑन करतो आणि एअर कॉम्प्रेसर चालू होतो. ओके. अजून पुढचा एक कंट्रोलर आहे जो 2 पोझिशन पण करता येतो आणि प्रपोर्शनेट पण करता येतो. तो त्याचं नाव आहे ह्युमिडिस्टॅट. ह्युमिडिस्टॅट मध्ये काय केलं जातं तर ह्युमन एअरचा वापर केलेला जातो. ह्युमन एअर जे असतं तर ते काय होईल, त्याचा वापर करून हेअर एलिमेंट हा सेन्सर म्हणून वापरलेला जातो. जेव्हा ह्युमिडिटी जास्त असते किंवा कमी होते तर त्याप्रमाणे त्या केसाची लांबी कमी किंवा जास्त होते आणि त्याचा वापर करून हे एक लिव्हर दिलेलं असतं आतमध्ये, त्याप्रमाणे तो हा काढून जरा प्लीज, काढ जरा प्लीज, ते जास्त बरं पडेल त्यांना समजायला. आता हे खोडावं लागेल ना, एक मिनिट त्याचं हे दाखवतो ड्रॉइंग काढून, स्कीमॅटिक नवीन घेता येतो. काय याला काही आवश्यकता नाही. हा ओके ओके, घे ना मग नवीन, कशाला पुढे. फर्स्ट टाइम आम्ही पण पहिल्यांदाच काढतो वॉटर घ्यायच्या. तेही प्रवीण काढून देतोय. येते पाहिजे. ठीक आहे, हे कळलं बस. ऍक्च्युली हा फोटो तिकडे शेअर करता सगळंच म्हणजे असं हे करते. स्कॅन करून हे करून ना पाठवून ना फोटो काढ, फोटो काढून पाठवून द्या ना. हा तसे करता, तो जास्त सोपा उपाय आहे. त्यांना ते बघायला म्हणजे व्हॉट्सअप ओपन करा, तो एक प्रकार आहे ना. इथं कळून घ्या. नाही, मी आता काय करतो, फोटो काढून घेतो आणि ग्रुप मध्ये टाकतो. आता काढलेला फोटो काढून ठीक आहे. आता यामध्ये जे काय आहे
सेन्सिंग एलिमेंट म्हणून ह्युमन हेअरचा वापर केलेला आहे. हा जो आहे हा केस आहे, मानवी केस आहे आणि तो आरेज जशी कमी जास्त होते त्याप्रमाणे त्याची लेंथ कमी जास्त होते आणि त्याला हा एक लिव्हर दिलेला आहे आणि कंट्रोल स्प्रिंग आहे. हा लिव्हर या तर ह्या बाजूला जाईल किंवा ह्या बाजूला, जर वाढली लांबी तर हा लिव्हर इकडे जाईल, डावीकडे जाईल आणि आरेची लांबी वाढली की तो कंट्रोल ऑन होईल आणि मे बी हीटर बँक ऑन होईल. जेव्हा ड्राय झालं की त्याची लांबी कमी झाली की हा लिव्हर या बाजूला ओढेल आणि हा लिव्हर उजव्या बाजूला सरकेल आणि तो कॉन्टॅक्ट ब्रेक करेल. तुम्हाला ती डायग्राम ह्याच्यावर पाठवलेली आहे व्हॉट्सअपवर, ती जास्त चांगली दिसेल. आता ही थोडीशी काढताना बरोबर आलेली नाहीये. ओके, तर या प्रिन्सिपलवर तुमचं ह्युमिडिस्टॅट चालतं, जे नॉर्मली आरएच कंट्रोल करण्यासाठी आपण जे वापरतो. आता हा झाला तुमचा अॅनालॉग ह्युमिडिस्टॅट. आता डिजिटल ह्युमिडिस्टॅट पण येतो की ज्यामध्ये तुम्हाला दिसतं की व्हॉट इज युअर प्रेझेंट आरएच, व्हॉट इज युअर सेट व्हॅल्यू आणि व्हॉट इज युअर जी तुम्ही सेट केलेली व्हॅल्यू काय आणि प्रेझेंट व्हॅल्यू काय, अशा दोन्ही हे दाखवतात आणि त्याप्रमाणे एकाच कंट्रोलर मध्ये तुम्हाला ते दिसतं हीटर बँक किती ऑपरेट झालेली आहे आणि ह्युमिडिटी काय चालू आहे असं. तर हे सगळं माहितीसाठी पाहिजे की त्याच्यावर ऑपरेशनल यूज काय आहे, कशावर वापरतात हे आपल्याला माहिती पाहिजे, म्हणून आपण हा डायग्राम दाखवला. आता प्रपोर्शनेट थर्मोस्टॅट जे असतात ते पण नंबर ऑफ कॉम्प्रेसर जर जास्त असेल, जसं आपण मगाशी चर्चा केली होती, एका रूम मध्ये असं आपण हे करू की समजा एखादं कोल्ड रूम आहे, ओके, मोठं कोल्ड रूम आहे आणि त्यामध्ये तुमचे 6 समजा कॉम्प्रेसर रन होतात त्या एका कोल्ड रूम साठी. आता ते 6 कॉम्प्रेसर एकदम बंद होऊन पण चालणार नाही, एकदम चालू होऊन पण चालणार नाही, कारण तुम्हाला माहिती आहे ना, एकदा कॉम्प्रेसर जेव्हा चालू व्हायला जातो तेव्हा त्याच्या जवळपास तो फ्रॅक्शन ऑफ सेकंड साठी 3.5 पट करंट घेतो. जर मी हे 6 कॉम्प्रेसर जर मी एकदा चालू करण्याचा प्रयत्न करेन तर तुमची ती केबल जी आहे ना ती ब्लास्ट होईल, बरोबर आहे. समजा 10 अँपिअर करंट आहे तर एक कॉम्प्रेसर 35 अँपिअर घेतो, 35 गुणिले 6 जर केलं तुम्ही तर 210 अँपिअर होईल. तर तुमच्या ज्या काही केबल असेल त्या पटकन बस्ट होती इनपुटची केबल. त्यामुळे आपल्याला सिक्वेन्शियली त्यांना ऑन पण करायचं असतं आणि ऑफ पण करायचं असतं. मग काय केलं जातं, एका मास्टर थर्मोस्टॅटवर त्यांचं सिक्वेन्सिंग केलं जातं. जसं टेम्परेचर अचीव होईल त्याप्रमाणे कॉम्प्रेसर ऑफ होईल किंवा ऑन होईल असं. तसंच मगाशी आपण म्हटल्याप्रमाणे ह्युमिडिस्टॅटला पण असंच केलं जातं, सिक्वेन्सिंग करून तुम्हाला तो हीटर बँक ऑन किंवा ऑफ केली जाते. आता अजून आपण जे काही आपण रेफ्रिजरेशन एअर कंडिशनिंग मध्ये फ्लुइड फ्लो साठी आपण काही कंट्रोल्स वापरतो. काय काय असतात, पहिला झाला सोलनॉइड वॉल. सोलनॉइड वॉल पाहिलं ना सगळ्यांनी, चिलर पाहिलंय ना सगळ्यांनी, लिक्विड लाईन मध्ये सोलनॉइड वॉल असतो, पाहिलाय का? येस ऑर नो? हॅलो, बघितलंय सर. बघितलंय ना? कोणी बघितलं नाही असं आहे का? कोण आहे का बघितलं नाही असं? कोण नाही, व्हेरी गुड. तर सोलनॉइड वॉल कसं करतो त्याला, जर आता सोलनॉइड वॉल मध्ये पण प्रकार आहे, नॉर्मली ऑफ किंवा नॉर्मली ऑन. नॉर्मली ऑफ म्हणजे जेव्हा त्या सोलनॉइड कॉइलला मी सप्लाय दिलेला नाही तेव्हा त्याची जी पोझिशन आहे, समजा तो त्या पॅसेजला बंद करत असेल तर इट इज कॉल्ड नॉर्मली क्लोज टाईप. ओके, मग त्याला जेव्हा मी सप्लाय देईल तेव्हा तो काय करेल, जेव्हा सप्लाय दिला की तो प्लंजर वर ओढला जाईल आणि त्याचा पॅसेज चालू होईल. ओके, एखादा सोलनॉइड वॉल असाही असेल की जो नॉर्मली ऑन असेल पण तो लावताना मग तुम्हाला असा लावायला लागेल, उलटा लावायला लागेल, इन्व्हर्टेड, कारण तो नॉर्मली ऑन असेल तर मग कसं होईल, सप्लाय दिल्याशिवाय तो ऑन होणार नाही. म्हणून बऱ्याचदा स्प्रिंग प्रेशरने त्याला खालच्या बाजूला बाय ग्रॅव्हिटी लेवल तो खाली असेल, सप्लाय दिला की तो त्या वर ओढून घेईल आणि मग तो पाथ चालू किंवा बंद होईल. नॉर्मली आपण हे पाहतो की लिक्विड लाईन मध्ये हा वॉल वापरला जातो, सोलनॉइड वॉल. बऱ्यापैकी चिलर्स, मोठे चिलर्स, तुमचे डक्टेबल किंवा पॅकेज एअर कंडिशनर जे मोठे कॅपॅसिटीचे आहेत त्यामध्ये हा सोलनॉइड वॉल वापरला जातो. हा सोलनॉइड वॉल काय करतो, लिक्विडचं जे कनेक्शन असतं ते ऑन किंवा ऑफ करतो. जसं आपण पाहिलं होतं ना की मागच्या वेळेला एखादं मशीन चालू आहे आणि तुम्ही सडनली कॉम्प्रेसर बंद केला. कॉम्प्रेसर जरी बंद केला तरी कॉम्प्रेसर लगेच काय 0 स्पीडला येत नाही. ओके, त्यामध्ये जो काय गॅस असतो, डिस्चार्ज साईडचा गॅस काय करणार, तो एक्सपान्शन वॉल थ्रू जाण्याचा प्रयत्न करणार आणि पूर्ण त्याची गती काय होणार,
बऱ्यापैकी लिक्विड इव्हॅपोरेटर मध्ये जाऊन बसणार आणि जेव्हा पुढची सायकलला जेव्हा तुम्ही ते मशीन ऑन कराल तर हे इव्हॅपोरेटर मध्ये लिक्विड रेफ्रिजरंट लगेच कॉम्प्रेसर मध्ये ट्रान्सफर होणार. मग हे जर अवॉइड करायचं असेल तर आपण काय करतो, कॉम्प्रेसर बरोबर त्या सोलनॉइड वॉलला ऑफ करतो, जेणेकरून काय होतं, सोलनॉइड वॉल ऑफ झाला तर जे इव्हॅपोरेटर मध्ये जे काही लिक्विड आहे तर ते कॉम्प्रेसर थांबेपर्यंत सक्शन करून घेतो आणि ते सगळं बऱ्यापैकी इव्हॅपोरेटर हा एम्प्टी होतो. जेमतेम आपण असं म्हणू शकतो 10% गॅस इव्हॅपोरेटर मध्ये राहतो, 90% इव्हॅपोरेटर एम्प्टी होतो आणि तो सगळा गॅस कॉम्प्रेसर मध्ये येऊन बसतो. आणि जेव्हा चालू करू तेव्हा कॉम्प्रेसर बरोबर तो सोलनॉइड वॉल ऑन केला जातो आणि सोलनॉइड वॉल ऑन झाला की एक्सपान्शन वॉल मधून तो लिक्विड पुढे जायला लागतो, जेणेकरून थर्ड स्टार्ट व्हायला नको ते कॉम्प्रेसरला, याची काळजी घेतली जाते. नंतर फ्लुइड फ्लो मध्ये अजून एक आपण आधीच पाहिलेलं आहे, थर्मोस्टॅटिक एक्सपान्शन वॉल. हा पण काय करतोय, त्या जो काय आपला फ्लुइड आहे, लिक्विड जे आहे तर त्याच्या फ्लोला कंट्रोल करतोय अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट. याचं आपण फंक्शनिंग आपण ऑलरेडी आपण हे केलेलं आहे. ओके, त्याच्या पुढे फ्लुइड फ्लो मध्ये आपण चिल्ड वॉटर मध्ये 3-वे वॉल लावतो. 3-वे वॉल पाहिलेत का सगळ्यांनी? हॅलो, आवाजच नाही पडत. 3-वे वॉलला आपण 3-वे वॉल मध्ये 2 प्रकार येतात. एक येतो डायव्हर्टिंग वॉल आणि एक येतो मिक्सिंग वॉल. ओके, डायव्हर्टिंग वॉल काय करतो की एक टेम्परेचर आलं की 100% डायव्हर्ट करून देतो. ओके, फरक काय आहे, दोघांचं फंक्शन प्रिन्सिपली सेम आहे, फक्त डायव्हर्टिंग वॉल काय करतो 2च पोझिशनला चालतो आणि तो नॉर्मली तुमच्या फॅन कॉइल युनिट मध्ये चालतो. फॅन कॉइल युनिट जिथे चिल्ड वॉटर फॅन कॉइल युनिट आहेत, ओके, त्या ठिकाणी काय केलं, एक ठराविक टेम्परेचर आलं, लेटेस्ट से की 22 टेम्परेचर आलं की तो वॉल काय करतो, डायव्हर्ट करून टाकतो आणि ते डायव्हर्टचं जे असतं तो त्या कॉइलला बायपास करतो आणि रिटर्न लाईन मध्ये पाणी निघून जातो. मिक्सिंग वॉल मध्ये काय केलं, मिक्सिंग वॉलला नॉर्मली मोठ्या एचयू लावला जातो, 10 टन 15 टन 20 टन जे काही तुमचे एचयू असतील त्यामध्ये तो मिक्सिंग वॉल लावलेला असतो. तर मिक्सिंग वॉल काय करतो की मिक्सिंग वॉलचं पण आपल्याला एक चित्र टाकायचं, मी याच्यात टाकू का, हा टाक ना जरा याच्यात काढून. काढत बसण्यात खूप वेळ आहे. हा टाक वेगळा आणि हा टाक वेगळा, म्हणजे मग आपण त्याप्रमाणे सांगू. फोटो टाकायचे, हा फोटो टाकायचे, दोघांतला फरक टाकायचा आपल्याला, किंवा एका याच्यात काढलं तरी चालेल, ग्रुपमध्ये टाका. तुम्हाला व्हॉट्सअप उघडता येतं का? हॅलो, कोणाचाच आवाज येत नाही, माझा आवाज जातोय ना? हो येतो ना, उघडलं सर. हा, आता बघा वरच्या बाजूला जो दाखवलेला आहे तो आहे डायव्हर्टिंग वॉल. आता त्याने काय केलंय, चिल्ड वॉटर सप्लाय जो आहे सप्लायच्या लाईन मध्ये त्याने तो लावलेला आहे, एक मॉड्युलेटिंग मोटर घेतलेली आहे आणि चिल्ड वॉटरचं कूलिंग कॉईल आहे. तर ज्या वेळेला इथे टेम्परेचर येईल तेव्हा काय होईल, जे इनलेटला पाणी येतंय, इन म्हणून दाखवलंय बघा डाव्या बाजूला, ते पाणी बायपास, बी म्हणजे बायपास मधून परत जाईल, चिल्ड वॉटरला परत जाईल, म्हणजे युनिट मध्ये जाणार नाही. ओके, आणि जेव्हा टेम्परेचर पुन्हा राईज झालं, समजा लेटेस्ट से किंवा 25 टेम्परेचरचं सेटिंग आहे, 25 आलं टेम्परेचर, तर हा बायपास पूर्ण बंद होईल आणि मेनवर ते चिल्ड वॉटर चालेल. आता याचाच पुढचा भाग म्हणजे मिक्सिंग वॉल, ज्याला आपण 3-वे मिक्सिंग वॉल म्हणतो. हा काय करतो, याच्यामध्ये फरक असा आहे, हा प्रपोर्शनेटली बायपास करतो. बघा कनेक्शन तसंच दाखवलेलं आहे, इनलेट मध्ये हे लावलेलं आहे, खालून इनलेट दिलेला आहे, रिटर्न मध्ये लावलेलं आहे 3-वे मिक्सिंग वॉल. डाव्या बाजूने त्या वॉलला इनलेट येते, उजव्या बाजूने वॉलचा आउटलेट आहे, त्याची मॉड्युलेटिंग मोटर आहे. मग जसं टेम्परेचर येत जाईल तसं प्रपोर्शनेटली, लेटेस्ट से की आपल्याला रूमचं टेम्परेचर 30 होतं, 30 डिग्री सेंटीग्रेड होतं, तर त्यावेळेला काय होईल, बायपास हा बंद होईल आणि पूर्ण जे पाणी जे आहे ते कॉइल मधून फिरून कॉइलच्या आउटलेटला येईल आणि तिथून वॉलच्या आउटलेटला जाऊन ते चिल्ड वॉटरला परत जाईल. जसं टेम्परेचर अचीव्ह व्हायला लागेल, 30चं 28 झालं, 27 झालं, तर त्यातलं काही पर्सेंटेज जे आहे
ते ब्लीड व्हायला लागेल. आणि त्यामुळे काय होईल, म्हणजे जे समजा लेटेस्ट ॲश्युम किंवा 100 LPM पाणी तुमच्या चिल वॉटर कॉईल मध्ये फुल लोडला जायला पाहिजे होतं. तर जेव्हा प्रपोर्शनेटली 10% समजा वॉल बायपास झाला, तर 90 LPM पाणी तुमच्या कॉईल मधून जाईल आणि 10 LPM पाणी हे बायपास होईल आणि त्या वॉलच्या थ्रू ते रिटर्नला निघून जाईल. लक्षात येते का प्रपोर्शनेटली काय होते? ते असं करता करता एखादी वेळ अशी पण येऊ शकते की तुमचं टेम्परेचर पूर्ण अचीव झालं आणि हा वॉल 100% पाणी बायपास करतो, ही वेळ येऊ शकते. विशेषतः समजा एखाद्या हॉटेलमध्ये असेल, रात्रीच्या वेळी असं होऊ शकतं. रात्रीच्या वेळी जर ऑक्युपन्सी कमी असेल, बँक्वेट हॉल म्हणा किंवा रेस्टॉरंटमध्ये, तर त्यावेळेला ही पोझिशन होऊ शकते की ज्या वेळेला तुमचा 100% 3-वे वॉल बायपास झालेला आहे. ओके. पुढचा आहे इव्हॉपरेटर प्रेशर रेग्युलेटिंग वॉल. हा पण तुम्ही बऱ्याच जणांनी पाहिला नसेल. हा वॉल नॉर्मली आपला जो रेफ्रिजरेटेड एअर ड्रायर असतं ना, रेफ्रिजरेटेड एअर ड्रायर वर हा वापरला जातो. ओके. आणि त्याचं काम काय असतं की जे हे आहे, काय म्हणतो आपण, इव्हॉपरेटिंग प्रेशर आहे, इरिस्पेक्टिव्ह ऑफ द लोड, त्याला ते प्रेशर कॉन्स्टंट ठेवायचं असतं. आणि अगेन काही ठिकाणी मल्टिपल इव्हॉपरेटर्स असतात. जसे समजा कोल्ड रूम आहे, कोल्ड रूम मध्ये काय केलं जातं की वेगवेगळ्या रूमला इव्हॉपरेटर दिले असते, मे बी त्याचा कॉम्प्रेसर आणि कंडेन्सिंग युनिट एकच असतं. मग काय करायचं, ते प्रेशर मेंटेन करण्यासाठी एक स्प्रिंग ऑपरेटेड वॉल असतो. जसा लोड वाढला इथे, तर तो त्या स्प्रिंगच्या हिशोबाने त्या प्रेशरला बायपास करतो आणि कॉम्प्रेसरकडे सोडतो, आणि जेणेकरून तुमच्या इव्हॉपरेटर मधलं प्रेशर हे कॉन्स्टंट राहील. हा वॉल तुम्हाला फारसा वापरात येत नाही, काही ठराविक ऍप्लिकेशनला वापरला जातो. फक्त तुम्हाला माहिती असावी म्हणून हे सांगितलेलं आहे. एक शेवटचे 2 स्लाइड. सेफ्टी कंट्रोल, जसं आपण मगाशी म्हटलं होतं की जे कंट्रोल सिस्टीमच्या सेफ्टीसाठी वापरले जातात त्यांना सेफ्टी कंट्रोल म्हणतात. मग त्याच्या अंडर काय येतं हे ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहे. HP-LP स्विच आला. HP स्विच वेगळा, LP स्विच वेगळा लावणं जास्त चांगलं. त्यातला सेकंड पार्ट मध्ये तुम्ही ऑटो रिसेट टाईप स्विच शक्यतो लावू नये असं माझं म्हणणं आहे. कारण ऑटो रिसेट मध्ये समजा एखाद्या मशीन मधला गॅस लीक झाला असेल तर काय होतं, तो मशीन बंद करतो LP वर, LP ऑटो रिसेट असेल की परत तो कॉम्प्रेसरला चालू केला आणि ऑपरेटरच्या लक्षातच येणार नाही की काय होतं. जर मॅन्युअल रिसेट टाईपचा स्विच असेल तर कमीत कमी तो ज्याच्यावर ट्रिप झालाय तो ते ऑपरेटरला कळेल की माझं मशीन लो प्रेशरवर ट्रिप झाले. तो मशीन जवळ जाईल आणि पाहिल की काय घडतंय. मे बी तिथे गॅस लीक झालाय, मे बी अजून काही प्रॉब्लेम असतो. ऑपरेटरचं लक्ष मशीन जवळ असणं खूप आवश्यक असतं. त्यामुळे शक्यतो हे सगळे कंट्रोल जे आहेत ते मॅन्युअल मध्ये लावायचे, कमीत कमी सेफ्टी कंट्रोल. सेकंड असतो जो फ्युजिबल प्लग. हा फ्युजिबल प्लग शक्यतो वॉटरकूल कंडेन्सरवर वापरला जातो. म्हणजे समजा वॉटरकूल कंडेन्सर मध्ये आपण काय काय वापरतो, एक तर SP स्विच वापरतो, नंतर कंडेन्सर सेफ्टी वॉल पण वापरतो, आणि एक असतो तो फ्युजिबल प्लग. म्हणजे कंडेन्सर सेफ्टी वॉल आणि HP स्विचच्या मध्ये हा फ्युजिबल प्लग ऑपरेट करतो. एका ठराविक टेम्परेचर आलं वॉटरकूल कंडेन्सर मध्ये, समजा पाणी बंद झालं तुमचं, इकडे कॉम्प्रेसर तर चालू आहे, बाकीचे कंट्रोल चालले नाहीत, पाण्याचा कंट्रोल असायला पाहिजे, फ्लो स्विच असायला पाहिजे, पण तो नाही चालला. कारण फ्लो स्विच हा सगळ्यात ज्याला आपण म्हणतो ना सगळ्यात खराब आयटम आहे आपल्या सगळ्या कंट्रोल सिस्टीम. आता चालू असतो आणि आता बंद असतो. भल्या त्याचं उत्तर सापडत नाही तो का नाही चालू. कारण त्याला जे सेट करायचं असतं ना, कारण एक म्हणजे त्या फ्लो स्विचचं लोकेशन असतं. तो फ्लो स्विच कसा लावावा हे त्याच्या मॅन्युअल मध्ये लिहिलेलं असतं, आणि आमचा कोणताही रेफ्रिजरेशन इंजिनियर तो फ्लो स्विच पाहिजे तसं लावत नाही. तुम्ही लक्षात घ्या, जेव्हा ते लिहिलेलं असतं हा बेल्ट असेल 2 इंचाचा, तर नंतर या रेडियसच्या 4 पट रेडियसच्या अंतरावर याला लावायचं असतं. म्हणजे 2 इंचाचा जर बेल्ट असेल तर ह्या पॉइंट पासून 8 इंच अंतरावर तो फ्लो स्विच लावायचा असतो, आणि असं ते क्लिअरली त्या मॅन्युअल मध्ये मेन्शन केलेलं असतं. आम्ही काय करतो, जिथे जागा मिळेल तिथे फ्लो स्विच अडकवतो, आणि मग तो फ्लो स्विच पाहिजे त्याप्रमाणे रिझल्ट देत नाही, आणि बऱ्याचदा हे फ्लो स्विच डिफेक्टिव्ह दाखवतात. तो फ्लो स्विच जर चालला नाही तर काय होतं, मग पुढे जाऊन टेम्परेचर वाढतं आणि तो टेम्परेचरला हा फ्युजिबल प्लग मेल्ट होतो. एक सॉफ्ट मेटल असतं ते त्या प्रेशरला, जसं कॉम्प्रेसरचं सेफ्टी वॉल असतं, सॉरी
घरच्या प्रेशर कुकरचा सेफ्टी वॉल असतो माहिती आहे ना, एक छोटस, तो पण फ्युजिबल प्लगच झाला एका सोप्या भाषेत सांगा. एक ठराविक टेम्परेचर झालं की तो उडून देतो आणि सगळं जे प्रेशर आहे ते बायपास करतो, जेणेकरून इक्विपमेंट बस्टिंग पासून वाचवलं जातं, बस्ट होणार नाही. नंतर प्रेशर रिलीफ वॉल किंवा सेफ्टी वॉल जे आपण म्हणतो कंडेन्सरवर. अगेन देर इज अ क्वेश्चन, कोणत्या टाईपच्या कंट्रोलरवर, कोणत्या टाईपच्या चिलरवर म्हणा किंवा युनिटवर कोणत्या टाईपचा वॉल लावायचा. ओके, आता वॉटर कूल कंडेन्सर जिथे आपण वापरतोय आणि अगेन यू हॅव टू कन्सिडर फॉर द टाईप ऑफ रेफ्रिजरंट ऑल्सो. ओके, जर 410चा रेफ्रिजरंट असेल आणि एअर कूल्ड कंडेन्सर असेल तर त्या 410चं तुम्हाला प्रेशर चेक करायला लागेल. 410चं 52 किंवा 55 डिग्री सेंटीग्रेडला किती प्रेशर आहे, त्या प्रेशरच्या कमीत कमी 20% वर एवढा तो सेफ्टी वॉल सेट करायचा असतो. आता मी R22 माझे प्रेशर पार्ट आहेत म्हणून सांगतो. R22चं जे काय कंडेन्सिंग प्रेशर आहे, इट इज नॉट क्रॉसिंग 210. वॉटर कूल कंडेन्सरवर जर R22 तुम्ही वापरत असाल आणि कम्फर्ट एअर कंडिशनिंग असेल तर तुम्हाला 210 PSIच्या वर प्रेशर आहे. तर त्या केसमध्ये आपण जो सेफ्टी वॉल लावतो, नॉर्मली 275 PSIची आणि 300 PSIची वॉल मार्केटमध्ये मिळतात. अगेन दॅट सेफ्टी वॉल इज सेट ऍट फॅक्टरी ऑन टेस्ट रिग. त्यामुळे साईटवर कधी सेफ्टी वॉल ऑपरेट करायचा, सेट करण्याचा प्रयत्न करायचा नाही. खराब झाला तर तो त्या वॉलची किंमत हार्डली 1200 रुपये असते. पण जर तुम्ही तो त्याला जर ते त्या स्प्रिंगवर तुम्ही टाईट केलं आणि तो सेफ्टी वॉल जर ऑपरेट झालाच नाही तर तिथे ब्लास्ट होऊ शकतो. सो यू आर ॲडवाइज्ड नॉट टू प्ले द सेफ्टी वॉल. नवीन सेफ्टी वॉल टाका, नवीन मशीन हे करा. तर तो जो सेफ्टी वॉल असतो, अगेन दॅट सेफ्टी वॉल जसं म्हटल्याप्रमाणे तो एकदा जर ऑपरेट झाला की तो कमीत कमी वर्षातून एकदा तुम्ही सेफ्टी वॉल चेक करणं अपेक्षित असतं. कमीत कमी वर्षातून एकदा सेफ्टी वॉल तुम्ही चेक करायला पाहिजे, कारण ते जे काही मेटॅलिझम असतं, समजा ती जीआयची स्प्रिंग असेल त्यामध्ये इट इज बाउंड टू हॅव सम, काय म्हणतात ना, जे ऍटमॉस्फेरिकचा परिणाम होऊन थंडी, ऊन, वारा, पावसाचा परिणाम त्या मेटलमध्ये निर्माण होतं. तुमचं सेफ्टी वॉल अपेक्षित आहे. रिले, आता जसं आपण म्हटलं होतं नाही का, जेव्हा कोणताही कॉम्प्रेसर बंद पडतो, तुम्ही जर पॅकेजेस किंवा या टाईपच्या सिस्टीम पाहिला टन किंवा हो, तर तुम्ही हा टाइम डिले करतो. म्हणजे प्रयत्न करत त्याला ते 3 मिनिटं झाल्याशिवाय मशीनला हा सुद्धा एक पार्ट झाला की तो टाइम डिले मॅन्युअली करायचं किंवा ऑटोमॅटिक असतो तो. मोटर वाइंडिंग प्रोटेक्शन, तुम्ही साधारण एक 20 वर्षापूर्वीच्या काळात जर जाल तर त्यावेळेला आम्हाला 2च कॉम्प्रेसर माहिती होते, एक होता टेकमशा आणि एक होता किर्लोस्कर. आता हे कॉम्प्रेसर जेव्हा स्प्लिट एसी आणि विंडो एसी मध्ये वापरले जायचे, विंडो एसीतला गॅस गेला, विंडो एसी मध्ये आम्ही काही एलपी स्विच लावत नाही, विंडो एसीतला गॅस गेला की हमखास कॉम्प्रेसर गेला समजायचा. ओके, का गॅस गेला, मग त्यामध्ये एअर भरली, कॉम्प्रेसर सतत चालला, कॉम्प्रेसरला जो येणारा जो एक थंडावा पाहिजे मोटरला तो मिळाला नाही की कॉम्प्रेसरची मोटर बर्न होऊन जायची. मग त्याच्यावर उपाय म्हणून 1990 साली जेव्हा कॅरियर वेन केम इन टू द इंडियन मार्केट, त्यांनी एक नवीन टेक्नॉलॉजी आणली. ते काय करायचे, मोटरच्या वाइंडिंग मध्ये एक थर्मोस्टॅट द्यायची, ती आजही चालू आहे टेक्नॉलॉजी. समजा मशीन मध्ये जर गॅस लीक झाला मशीन मधला, ओके, मग काय होतं, रिटर्न एअरवर तो थर्मोस्टॅट गरम होतो आणि तो त्या याला जाणारा सप्लाय जो आहे, कॉम्प्रेसरला जाणारा आर वाइंडिंगचा सप्लाय कट करून किंवा कॉमन मध्ये लावला असतो. मग तुमच्या लक्षात येईल जेव्हा कॉम्प्रेसर ट्रिप होतो त्याची कॉमन वाइंडिंग ओपन दाखवतो तुम्ही जेव्हा मीटरवर चेक करा, म्हणजे काय झालं, त्यातला इंटरनल थर्मोस्टॅट ऑन झालेला आहे. मग हा जो रिसेट टाइम असतो तो मॅन्युफॅक्चररने स्पेसिफाय केलेला असतो. फॉर एक्झाम्पल, पहिल्यांदा जर तो ट्रिप झाला तर तो 1 तासात रिसेट होतो, कारण तुम्ही त्याला बाहेरून काहीच करू शकत नाही, बरोबर आहे. दुसऱ्यांदा ट्रिप झाला तर तो 8 तासात रिसेट होतो, तरी तुम्ही चालवला त्याला. तिसऱ्यांदा जर तो ट्रिप झाला तर तो 24 तासाच्या आत रिसेट होत नाही.
आता जस्ट तुम्हाला शेअर करतो. काय झालं की एक दोन केसेस माझ्याकडे अशा आल्या की एका एसी मेकॅनिकने सांगितलं की कॉम्प्रेसर बदलावा लागेल. त्याने गेला चेक केला, RSC मध्ये सी ओपन दाखवतोय, सी मध्ये कंटिन्युटी दाखवत नाही. त्याने डिक्लेअर केलं की हा कॉम्प्रेसर गेला. आम्ही दुसऱ्या दिवशी गेलो तेव्हा चेक केलं की तो कॉम्प्रेसर ओके. आम्ही किक मारली. मग लक्षात आलं की थोड्या वेळाने परत तो थर्मोस्टॅट ट्रिप होतोय. मग हे लक्षात आलं की ह्या कॉम्प्रेसर मधलं मशीन मध्ये गॅस कमी आहे म्हणा किंवा नॉन कंडेन्सेबल मशीन्स मध्ये आहे. अशा प्रमाणे तर हे तुम्हाला माहिती पाहिजे. आता जे काही मोठे स्क्रॉल कॉम्प्रेसर येतात किंवा स्क्रू कॉम्प्रेसर, स्क्रॉल मध्ये हल्ली काय केलं जातं, जर तुमचा वाइंडिंगला थंड गॅस नाही मिळाला तर ऑलरेडी स्क्रॉल डिस्कनेक्ट होतो वरच्या. आणि तसं त्या स्क्रॉल कॉम्प्रेसर लिहिलेलं असतं की जर टेम्परेचर खूप झालं किंवा थंड गॅस आला नाही तर तो स्क्रॉल डिसएंगेज होतो, जेणेकरून पूर्ण कॉम्प्रेसर आपण सेफगार्ड करू शकतो. मग तो डिसएंगेज होतो, दोनदा झाला की तुमच्या लक्षात येईल, ऑपरेटर विल गो नियर द मशीन आणि ही विल फाइंड आउट की प्रेशर बरोबर आहे नाही आहे. अशा प्रकारे फ्लो स्विचेस ऑलरेडी आपण डिस्कस केलेले आहेत. एअर फ्लो स्विचेस पण असतात. यू माइट हॅव सीन इट की एअर फ्लो स्विचेस असतात काही ठिकाणी. जसं आपण मी म्हटलं होतं की सगळ्यात म्हणजे डेन्स एरिया असतो सर्व्हर रूम, त्या ठिकाणी 1 मिनिट सुद्धा मशीन बंद झालेलं चालत नाही. ऑलरेडी दे आर कॅरिंग 200% सेफ्टी स्टँड बाय युनिट्स. पण स्टील एका स्टँड बाय युनिट वरून दुसऱ्या स्टँड बाय युनिटवर जायला पण 10 सेकंदापेक्षा जास्त वेळ लागायला नको. तर त्या ठिकाणी एअर फ्लो स्विचेस असतात. समजा चालू याच्यामध्ये काही प्रॉब्लेम झाला, ब्लेड तुटलं किंवा काय झालं तर एअर फ्लो तुमचा डिस्टर्ब होऊ शकतो. तर त्यावेळेला एअर फ्लो स्विच सुद्धा कॉम्प्रेसरला बंद करेल आणि अलार्म देईल. ओके. फायर डॅम्पर्स असतात आपल्या लाईन मध्ये, डक्ट मध्ये आपण फायर. बऱ्याचदा असं होतं, तुम्ही हे लक्षात घ्या की जेव्हा आग लागते नॉर्मली आग ही शॉर्ट सर्किट मध्ये लागते, पण सगळेजण ब्लेम कोणाला करतात, ते एअर कंडिशनिंगला ब्लेम करतात. त्याचं कारण काय होतं की जेव्हा आग लागते, आगीला जेव्हा एअर फ्लो चालू आहे म्हटल्यावर त्या आगीला ऑक्सिजन मिळतो आणि ती आग स्प्रेड होते. मुळात काय असतं, एका ठिकाणी आपण पाहिलं ना, ऑक्सिजन मिळाला की ते आग स्प्रेड होते. ऑक्सिजन आवश्यक होतं ज्वलनासाठी. तर जेव्हा एअर कंडिशनिंग सिस्टीम चालू आहे एखाद्या बिल्डिंग मध्ये आणि त्या ठिकाणी आग लागली तर ती आग एअर कंडिशनिंग सिस्टीम मध्ये पसरू शकते सगळ्या एरिया, कारण हवा चालू आहे म्हणजे. म्हणून मग टू अवॉइड दिस काय केलं जातं की सप्लाय एअर मध्ये किंवा सप्लाय डक्टिंगच्या सप्लाय मध्ये जिथून AHU आउटलेट निघतं तर त्या ठिकाणी फायर डॅम्पर लावलं जातं. आणि तो फायर डॅम्परला एक ठराविक लिंक असते, ती लिंक टेम्परेचर ऑपरेटेड असते आणि ती लिंक एका पर्टिक्युलर त्यांनी, तुम्ही जर स्पेसिफिकेशन मध्ये चेक कराल ते मला वाटतं काहीतरी नॅशनल सेफ्टी वगैरे कुठची तरी ती लॅबोरेटरी आहे, त्या लॅबोरेटरीने ती लिंक स्पेसिफाय केलेली असायला लागते, टेस्ट केलेली. रुडकीचं काहीतरी ती एक प्रयोगशाळा आहे, त्यांनी ती टेस्ट केलेली पाहिजे. एक पर्टिक्युलर त्याचं स्टँडर्ड आहे, त्या स्टँडर्ड प्रमाणे त्यांनी ती चेक केलेली ती लिंक लावायची असते आणि त्या लिंकला अगेन इट हॅज गॉट सम लाईफ. मे बी 18 महिने 24 महिन्यानंतर ती लिंक बदलायची असते. आम्ही काय करतो, ती लिंक लावतो, जोपर्यंत आग लागत नाही तोपर्यंत ती लिंक चालते. असं करायचं नसतं. सगळ्यात महत्वाची गोष्ट त्या लिंकचं टेम्परेचर असतं, हे काय असतं एनीबडी रोज 74ला ती असते. ठीक आहे, 72-74, जेवढी कमी ठेवू तेवढं चांगलं. काय तर ती 74 डिग्रीला ती लिंक ब्रेक होते, प्लास्टिक हे असते, ती ब्रेक झाली की स्प्रिंग ऑपरेटेड डॅम्पर पूर्ण बंद होऊन जातो आणि पुढचं जे काही विध्वंस होणार असतो तो आपण सेफगार्ड करतो. तर ठीक आहे, आज आपण इथे थांबूया. हे जे 2 पॉइंट आहेत आपण कॅपॅसिटी कंट्रोल मध्ये पुढचे घेणार आहोत. ठीक आहे, तर आज झालेल्या पोर्शनवर काही तुमचे प्रश्न आहेत का? असतील तर 5 मिनिटं आपण डिस्कस करू. हॅलो सर. पुढच्या वेळेला मी पहिलं लेक्चर घेईल. तिडमिशी सरांना सांगतो की मी पहिलं लेक्चर घेतो, कारण सगळ्यांचं जेवण झालेलं असतं. एक तर संडे असतो, नॉनव्हेजचं जेवण असेल, सगळे बहुतेक झोपतात, कोणीच उत्तर देत नाही मला यार. म्हणजे मी उत्तर अशासाठी विचारतो की तुम्हाला समजलं की नाही हे कळण्यासाठी. काय तुम्ही हो म्हणत तरी चला, म्हणजे मला कळेल किंवा तुम्हाला समजलं आणि आपण थांबून घेऊ असं. बट प्लीज इंटरॅक्ट विथ मी असं. तर समजलंय सगळं? हो सर. ठीक.
ठीक आहे. सर एक होतं नॉर्मली हीटर जे आहे काय करतो की त्याला करंट जसा जसं ते रिक्वायरमेंट असेल म्हणजे समजा तो त्यात 1 किलोवॅटचे 4 हीटर. हा तेच बरोबर. तर तुमची रिक्वायरमेंट समजा 2च हीटरची आहे. 2 किलो तो सप्लास 4 याला कमी देतो. बरोबर, व्होल्टेज कमी देतो. 0.5 वाजता. बरोबर, हो. तर अशा टाईपचा ते कंट्रोल येतो आहे. त्याच्यामध्ये पण एक थोडासा ऍडव्हान्स आला आता ते मॉड्यूल येतात. आता हीटर मध्ये इलेक्ट्रिकलचं फार नाही आहे पण मॉड्यूल वरती ते 6 मॉड्यूल असं काहीतरी असतं त्यावर बरोबर. त्या पण थोडक्यात हे सिक्वेन्सिंग कंट्रोल सारखंच आहे ते. फक्त त्यांनी काय केलं की 4 वेगवेगळी देण्यापेक्षा त्यांनी म्हणजे 2 किलोवॅटचं एक हीटर म्हणजे 2 किलोवॅट मध्ये पण त्यांनी 4 पार्ट केले. मायक्रो कंट्रोल करणे शक्य आहे. जसं आपण इलेक्ट्रॉनिक एक्सपेन्शन वॉल्व मध्ये कसं पाहिलं की ती जी काय ओपनिंग होती त्या ओपनिंगचे मी 300 पार्ट केले आणि मग एक्झॅक्ट मला किती सुपर हिट पाहिजे त्याप्रमाणेच मी इथून गॅस सोडतो. आधी कसं होतं आपलं अॅनालॉग होतं. मग ते टेम्परेचर येईल, मग तो गॅस ह्याच्यात येईल, मग वॉल बंद होईल वगैरे. तो जो डिले आहे सिस्टीम मधला जो काही डिले आहे काय तो वेळ होता. आता ह्याच्यामध्ये काय झालं की सेन्सिंग टाइम जो आहे तो कमी झाला. म्हणजे तुम्हाला जेवढं पाहिजे ना म्हणजे मे बी तुम्हाला 2 किलोवॅट हीटरची गरज नसेल, तुम्हाला कदाचित 0.5 असेल रिक्वायरमेंट म्हणून मग तेवढं तो 0.5 एवढं सप्लाय देऊन तेवढंच हिटिंग करतो आणि तो मेंटेन करतो. म्हणजे एनर्जी आजकाल खूप जाईल. आजकाल तुम्हाला एसी इक्विपमेंट बाळगणं सोपं आहे पण एसी इक्विपमेंटची एनर्जी कॉस्ट तुम्हाला परवडत कोणाला येईल. म्हणजे तुम्ही सगळं पाहिलं ना आपण जे म्हणतो ना की पूर्ण राष्ट्राची एनर्जी जर पाहिली तर ती 55% एनर्जी ही तुमची HVAC अँड आर साठी वापरली जाते. नोट इट डाऊन. कुठच्याही बिल्डिंग मध्ये जा तुम्ही कोणत्याही बिल्डिंग मध्ये आणि नोट इट डाऊन की एसी साठी कमीत कमी निम्मी एनर्जी वापरली जाते. कोणत्याही ऑफिसमध्ये जा कॉम्प्युटरला फार निग्लिजिबल एनर्जी लागते पण त्याच रूम मध्ये जर एसी लावला तर त्या कॉम्प्युटरच्या जवळपास 50 पट वीज खातो. आता आपल्याकडे एसी नाही पण जर एसी असता तर इट वुड हॅव कन्झ्युम 50 टाइम्स ऑफ रिक्वायर्ड एनर्जी या कॉम्प्युटरची असं. तर ते त्यामुळे एनर्जी हा विषय खूप आता हे होत चालला आणि मग प्रत्येक जण आपापल्या हिशोबाप्रमाणे त्याला ऑप्टिमाइज करण्याचा प्रयत्न करतो. आता ते मध्ये बघ एक 1 डिग्री चॅलेंज म्हणून प्रकार होता. आता काल परवा आपल्या त्या ह्याच्यावर टाकला लोकांनी आपल्या तिसरीच्या ग्रुपला. मग त्या 1 डिग्रीने तुम्ही 6% एनर्जी वाचवताय. मग जर तुम्ही राष्ट्राच्या एनर्जीचा विचार केला टोटल एनर्जी 6% किती सेव्हिंग झालं. आणि ऍक्च्युअली स्पीकिंग म्हणजे मी तरी या मताचा आहे एशियन कंट्री मधल्या माणसाला 22 ते 24 हे कम्फर्टेबल टेम्परेचर नाही. त्याची कारण पण मी खूप लोकांशी मी डोकं लावलं आणि दे हॅव अग्रीड इन पर्सन बट नॉट इन हे की तुमची बॉडी 12 डिग्रीचं टेम्परेचर डिफरन्स सस्टेन करू शकते. मग 42 डिग्री मधून आलेला माणूस 30 डिग्रीला कम्फर्टेबल होईल. 42 डिग्रीवरून आलेला माणूस जर तुम्ही 24 डिग्रीला एक्सपोज केला तर त्याला बॉडीला थर्मल शॉक येईल आणि त्या माणसाचा जागेवर मृत्यू होऊ शकतो. एखादा म्हातारा माणूस असेल कदाचित तरुण माणूस सस्टेन करू शकेल. त्यामुळे 26 ते 28 इज अ कम्फर्टेबल टेम्परेचर फॉर एशियन पीपल और पीपल लाईक आपल्या इंडियन पीपल. तर ते 22 ते 24 केव्हा कारण त्यांच्याकडे 32 डिग्री अँबियंट टेम्परेचर असतं हे लक्षात घ्या. त्यांना 32 डिग्री सुद्धा सहन होत नाही. सो दे हॅव टू पण 32 डिग्री आपल्याला चालू शकेल आपण एसी वापरणारच नाही इंडियन लोक पण त्यांना 32 डिग्री अँबियंट असं युरोपमध्ये म्हणून ते 22 ते 24 ही कम्फर्ट टेम्परेचर म्हणतात. तर ठीक आहे आज आपण इथे थांबूया. पुन्हा पुढच्या संडेला आपण भेटू. ठीक आहे. ओके सर. थँक्यू. हा